कंटेंट क्रिएटर म्हणजे काय? सबस्क्राईब कोणाकडनं दाबून घेणं जोक नाही, एक वेळ फॉलो दाबलं जातं. उद्या सचिन तेंडुलकरनी जर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर त्याला क्रिकेटमध्ये स्ट्रेट ड्राईव्ह कसा मारायला याच्यासाठी पुस्तक नाही लिहायला लागणार किंवा वाचायला लागणार. बरोबर. असं वाटतं की जोपर्यंत नाणं आपलं खणखणीत नसतं ना तोपर्यंत लोक आपल्याकडे लक्ष देत. तुम्ही 2 गाड्यांचे ब्रँड प्रमोट करता, 100% बरोबर, नाव नाही घेणार त्या गाड्यांचं. 500 मिलियन व्ह्युअर्स आहेत कंटेंटचे आणि साधारणतः कन्सिस्टंटली कंटेंट क्रिएट करणारे फक्त 2 ते 5 मिलियन. जर मला उद्या कंटेंट क्रिएशन मध्ये यायचंय तर अशा कोणत्या 5 गोष्टी ज्या मी बघितल्या पाहिजे? तुम्ही किती मोठा क्रिएटर हो, तुमचा कधीही समय राहणं होऊ शकतो. हे मला ऍटलिस्ट 3 ते 4 वर्ष पोचलं गेलं त्या गोष्टी. मेरे घेऊन तू एक व्हिडिओज बनवून काय करणार नाही. नाही केलं पाहिजे. मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी 25 लाख रुपयाची हे करण्यात आली. तेवढी जिगर आहे का तुमच्यात? जेव्हा मी डायरेक्ट बोलतोय की आमदार चुकीचे, खासदार चुकीचे, माझ्या काय बोलू, मला विरोध आहे घरून हे बोलण्यावर. माझ्या घरचा माणूस पडून मरत नाही म्हणून मी काहीच बोलायचं असं नाही. 10 ते 25 ऍडमिशन दिल्या, पर ऍडमिशन 1,20,000. उद्या जाऊन त्याची प्लेसमेंट झाली नाही तर तो PVJ नाशिककरला सगळ्या त्याच्या बाप जन्मातल्या जेवढ्या सगळ्या शिव्या आहे आणि शाप आहे ते सगळे देणार. एवढी मोठी अमाऊंट होती, 40-50 लाखाच्या आसपास. पूर्ण कंटेंट क्रिएशन म्हणून ती झाली नसती. पुढच्या 10 वर्षामध्ये जो शाप मला मिळाला असता ना कदाचित तो पुढच्या 10 जन्माला टिकला असता. पॉलिटिकल पार्टीज भरपूर साऱ्या कंटेंट क्रिएशन मध्ये उतरल्यात. क्रिएटर्सला विकत घेण्याचं काम चालू. 100% नाही गेलं तुम्ही पाहिजे. तर मग याचं समर्थन करताय. सध्याच्या जर यंग जनरेशन जर मध्ये जर बघितलं ना तर कंटेंट क्रिएशन हा मुद्दा खूप हॉट टॉपिक आहे. येस, बरोबर. हो. सध्याची यंग जनरेशन कंटेंट क्रिएशन मध्ये ज्या टाइप मध्ये पडते आहे तर त्याला ऍज अ फुल टाइम करिअर किंवा मग फुल टाइम जॉब म्हणून बघते किंवा फुल टाइम बिझनेस म्हणून बघते. ऍक्च्युली त्यांनी तसं बघितलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? ओके, पहिले म्हणजे 100% बघितलं पाहिजे, पण ते बघताना सगळ्यात महत्वाचा विषय आहे की त्यांचा पर्पज क्लिअर पाहिजे. म्हणजे कंटेंट बनवतायत फक्त पैशासाठी बनवतायत की त्यांना त्यांचे स्किल बिल्ड करायचे, त्यांना समाजाला काही परत द्यायचंय, त्यांच्याकडे जे नॉलेज आहे ते लोकांना देऊन त्यांना लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणायचंय. ह्या जर गोष्टी असतील तर पैसा नॅचरली ऍज अ बाय प्रॉडक्ट येईल. बरोबर. पण त्यांनी फक्त पैसा म्हणूनच फोकस केलं तर कंटेंट क्रिएशन त्यांना जेवढा आनंद देईल कदाचित त्याच्याहून 10 पटीने जास्त दुःख पण देऊ शकतं. कारण कंटेंट क्रिएशन हे पूर्णतः ऑनलाईन डिपेंडंट आहे. ते बरेच प्लॅटफॉर्म जे आहेत ते सुद्धा एका फॉरेन एंटिटीने अर्न केलेले किंवा बनवलेले प्लॅटफॉर्म्स आहेत. बरोबर. सो आपली पूर्णपणे डिपेंडन्सी ही त्यांच्यावर आहे. आणि मग जसं टिकटॉकचं झालं की उद्यापासून भारतात टिकटॉक बंद, तसं जर या कंटेंट क्रिएशनचं झालं काही प्रमाणात तर असंही होऊ शकतं की फक्त तुम्ही पैसा कमवण्यासाठी जे कंटेंट क्रिएशन बनवलं तेच तुम्हाला डब घ्यायला घेऊन जाईल. एखाद्याला हा पॉडकास्टचा 1 तास जर वेळ देऊन जर त्याचा ऐकायचं असेल तर त्यांनी हा का ऐकला पाहिजे आणि तुमच्याबद्दल ऑडियन्सला तुम्ही काय सांगा? ओके, तर पहिले पॉडकास्ट का ऐकला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं कंटेंट क्रिएशन जर तुम्हाला करायचंय तर पहिले तुमच्याकडे कंटेंट असलं पाहिजे. बरोबर. आणि कंटेंट तुमच्याकडे कधी येईल जेव्हा तुम्ही ऐकून घ्याल. सो यू हॅव टू बी अ व्हेरी गुड लिस्नर अँड ऑब्झर्वर इफ यू वॉन्ट टू बी अ गुड कॉन्टेंट क्रिएटर. आणि सेकंडली माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी माझी कंटेंट क्रिएशनची जर्नी तसं म्हणायला 2013 मध्ये सुरू केली जेव्हा मी असिस्टंट प्रोफेसर झालो. कारण मी कॉलेजमध्ये लेक्चरला कंटेंटच डिलिव्हर करतो. बरोबर. बट ऑनलाईन जर्नी माझी 2021 मध्ये सुरू झाली जिथे मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलं. कोविडच्या इम्पॅक्टमुळे मी त्याला ऍज अ अपॉर्च्युनिटी बघितलं आणि आज जवळपास 1,50,000च्या आसपास त्याच्यावरच सबस्क्रायबर आहेत माझ्या युट्यूब चॅनलवर. ओके. पण ही क्लॅरिटी महत्वाची आहे जे 1 तासात आता लोकांना कळेल की कंटेंट हे फक्त पैशाचा स्रोत किंवा फेमचा स्रोत किंवा मी लय भारी आणि लोकांना दाखवून द्यायचंय आपल्याला की मी हे करतो ते करतो मला भारी बोलता येतं ते नसून कंटेंट ही एक राईट अपॉर्च्युनिटी आहे विदाउट जजिंग युअर एज्युकेशनल बॅकग्राऊंड, विदाउट जजिंग युअर फॅमिली बॅकग्राऊंड, विदाउट जजिंग युअर तुम्ही काय करता. तुम्ही जर व्हॅल्यू देऊ शकत असेल लोकांना तर तुम्ही कंटेंट क्रिएशन मध्ये बादशाह बनू शकता. आणि याची खूप सगळी एक्झाम्पल आहेत भारतात. बरोबर. काहीच त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड नाहीये किंवा काही नाही पण मनातनं त्यांना भावना आहे की लोकांना आपल्याला व्हॅल्यू द्यायची आणि ते खूप मोठे होत आहेत. बरोबर. कंटेंट क्रिएशन जर बघितलं आता 2 गोष्टी असतात. एक एखादी गोष्ट ऍज अ करिअर ऑप्शन सिलेक्ट करणं, राईट, आणि एखादी गोष्ट ऍज अ पॅशन फॉलो करणं, राईट. तर कंटेंट क्रिएटरला म्हणजे कंटेंट क्रिएशनला आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला?
मला असं वाटतं की कंटेंट क्रिएशननी जो क्रिएटर बनणार आहे, पहिले त्यांनी सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्याला विचारायचा, स्वतःला विचारायचा आहे की उद्या जर ह्याच्यातनं मला पैसे मिळणं बंद झालं तरी मी कंटेंट बनवेल का. ओके. जर त्याला याचं उत्तर हो असेल, म्हणजे पैसा मिळणार नाही तरी मी कंटेंट बनवेल, याचा अर्थ तो फक्त पैशासाठी कंटेंट ते बनवत नाही, त्याची ती पॅशन आहे आणि त्याला त्यातनं आनंद होतोय. म्हणजे माझंच मी एक्झाम्पल देतो. सपोज मी जर कंटिन्यू 2-3 दिवस व्हिडिओ बनवले नाही तर मला खूप चुकचुकल्यासारखं होतं की यार काहीतरी चुकतंय, माझं काहीतरी राहून गेलेलं आहे. ओके. कारण त्याच्यातनं मला आनंद मिळतो. मग त्याला कदाचित व्ह्यूज कमी पण असतील, लोकांनी लाईक पण केलं नसेल, शेअर पण केलं नसेल, पण माझ्यासाठी तो एक शेअरिंगचा प्लॅटफॉर्म आहे. बरोबर आहे. तर पहिले मला असं वाटतं की पॅशन असावं 101%, पण जर पॅशन मध्ये तुम्ही परफेक्शन आणू शकले तर दॅट कॅन बी युअर मनी अर्निंग सोर्स. ओके. डे 1 पासून त्याच्याकडे पैसा अर्निंग कडे जर आपण बघितलं तर कदाचित पॅशन आणि परफेक्शन बिल्ड करणारच नाही आणि मग आपली पूर्ण डिपेंडन्सी व्ह्यूज वर चालली जाईल, लाईक्स वर चालली आणि मग आपण फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊ, कारण प्रत्येक व्हिडिओ चालेलच असं नाही. बरोबर आहे. सध्या जर युथ जर बघितली सध्याची, आता मी भरपूर जणांना विचारतो तर ते म्हणता मी कंटेंट क्रिएटर आहे, माझं पॅशन कंटेंट क्रिएशन आहे किंवा मी जॉब कंटेंट क्रिएटर मध्ये करतो. तर हे स्वतःला म्हणून घेणं, ऍक्च्युली पब्लिकला मला तरी वाटतं की कंटेंट क्रिएटर म्हणजे काय ही डेफिनेशन माहित नाही पब्लिकला. बरोबर. तर कंटेंट क्रिएटर ची डेफिनेशन काय वाटतं? मला कंटेंट क्रिएटरची डेफिनेशन असे वाटते की म्हणजे मी एक एक्झाम्पल देतो. पु ल देशपांडे. आता लोकांना स्टँडअप कॉमेडी दिसतंय किंवा दिसतंय की फेम मिळतंय, लोक कॅफेमध्ये जाऊन मोठमोठे शो करतायत किंवा कालिदास कला मंदिर बुक करून अख्खे काय कॉमेडी. मग काय वल्गॅरिटी आणि काय त्याच्यावर मला बोलायचं नाही. बट पूर्वी पण होतेच की पु ल देशपांडे होते जे उभे राहून तासन तास स्टँडअप कॉमेडी करायचे, भरपूर प्रयोग करायचे. तर कंटेंट क्रिएटरचं लेबल तेव्हा नव्हतं. बरोबर. आता ते लावलं गेलं की कोणी कॅमेऱ्याच्या समोर येऊन बोलतंय किंवा कोणी रील बनवतंय, व्हिडिओज बनवतोय, तो कंटेंट क्रिएटर. पण मुळात कंटेंट क्रिएटरची व्याख्या अशी करता येईल आपल्याला की ज्याच्याकडे जी आवड आहे आणि ज्या विषयातलं नॉलेज आहे ते शेअर करून जर एखादा माणूस कंटेंट बनवत असेल आणि त्याचा समाजाला उपयोग होत असेल तर तो कंटेंट क्रिएट करतोय. ओके. आणि मग इथून बाहेर येऊ शकतो इन्फ्लुएन्सर, की मला माहिती मी हे कंटेंट बनवतोय, लोकांना त्याचा उपयोग होतोय, पण मग उद्या मी त्याच माझ्या नॉलेजचा उपयोग करून दुसऱ्याचा ब्रँड प्रमोट करतोय तर मग मी स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणू शकतो. म्हणजे मी दुसऱ्याची चॉईस इन्फ्लुएन्स करतोय. ओके. जसं फॉर एक्झाम्पल मी स्वतःला कंटेंट क्रिएटर म्हणतो 90%, 10% मी स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणतो. कारण परत इथे दोन गोष्टी येतात, कंटेंट क्रिएटर म्हणजे काय आणि इन्फ्लुएन्सर म्हणजे काय. तर कंटेंट क्रिएटर असा माणूस ज्याच्याकडे स्वतःकडे ऑलरेडी कंटेंट आहे, तो रट्टे मारून किंवा स्क्रिप्ट बनवून कंपल्सरी की आता माझ्याकडे हा ब्रँड आलाय तर मी स्क्रिप्ट लिहितो आणि कंटेंट बनवतो, तर तो स्वतःला कंटेंट क्रिएटर म्हणू शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या सचिन तेंडुलकरनी जर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर त्याला क्रिकेटमध्ये स्ट्रेट ड्राईव्ह कसा मारायला याच्यासाठी पुस्तक नाही लिहायला लागणार किंवा वाचायला लागणार. तो समोर येऊन अशा पद्धतीने सांगेल की बाप जन्मात कोणी सांगितलं असेल. किंवा रोहित शर्माला आपण म्हटलं की पुल कसा मारायचा शॉट, आपल्यातून सांगेल तो. म्हणजे त्याचा व्हिडिओ लगेच मिलियन्स मध्ये जाईल, कारण ते ऑलरेडी कंटेंट त्याच्याकडे आहे, तो तेवढा सजग आहे, तेवढं नॉलेज त्यांनी घेतलंय, तेवढी त्यांनी घासली ते नॉलेज गेन करायला आणि मग तो नॉलेज शेअर करतो, मग तो कॉन्टेंट क्रिएटर. पण उद्या जर सचिन तेंडुलकरकडे MRF ब्रँड आला आणि त्याच्या नॉलेजचा उपयोग त्यांनी MRF साठी केला आणि लोकांना इन्फ्लुएन्स केलं की बाबा तुम्ही MRF ची बॅट विकत घ्या, तर मग तो त्या ठिकाणी ऍज अ इन्फ्लुएन्सर रोल प्ले करेल असं मला वाटतं. बरोबर. सध्याच्या जर आपण इंडियन सोसायटीज मध्ये जर बघितलं तर कंटेंट क्रिएशनला पाहिजे तेवढं व्हॅल्यू दिली जात नाही. म्हणजे मी माझ्याच घरामधून जर बोललो तर मी पॉडकास्टिंग करतोय का हे मला ऍटलिस्ट 3 ते 4 वर्ष कोसलं गेलं त्या गोष्टी. काय चालू आहे तुझं नेमकी, कॅमेरे घेऊन तू एक व्हिडिओज बनवून काय करणार नेमकी, ही खरंच कन्सेप्ट जी आता सध्या भारतामध्ये चालू आहे ती खरंच योग्य आहे का तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं ती 100% योग्य आहे जर कंटेंट मधनं व्हॅल्यू डिलिव्हर होत असेल तर. जसं तुम्ही पॉडकास्ट करताय, तुमचे पॉडकास्ट बघून जर लोकांना 100% व्हॅल्यू मिळतेय, कदाचित तुमच्या घरच्यांना असं वाटू शकतं कारण की त्यांना पॉडकास्टची आवड नाही किंवा ते स्वतः पॉडकास्ट बघत नाहीत, म्हणून त्यांना ते लक्षात येत नसेल की अरे याच्या पॉडकास्ट मधनं आज 4 लोकांना या गोष्टी समजतील. सो मला असं वाटतं की जोपर्यंत नाणं आपलं खणखणीत नसतं ना तोपर्यंत लोक आपल्याकडे लक्ष देत नाहीत आणि जिथे पिकतं तिथे विकलं जात नाही. बरोबर. सो आता कॉलेजमध्ये सुद्धा जेव्हा मी बोलतो तेव्हा फार रेअरली असे हातावर मोजणारे, बोटावर मोजणारे लोक असतात. ते म्हणतात सर तुमचा आज जो व्हिडिओ होता ऍडमिशन बद्दल याच्यामुळे 10 मुलांना नक्की बेनिफिट झाला असेल. इट्स हार्डली पॉसिबल की लोक स्वतःहून असं म्हणतील. बरोबर. पण हेच जर मी कॉलेजच्या बाहेर गेलो तर बाकी कॉलेजचे लोक मला म्हणतात
सर तुमच्या कॉलेजसाठी तुम्ही ऍसेट आहे, तुम्ही बोलले तर लोक लगेच येतात कॉलेजला. सो जिथे पिकतं तिथे विकलं जात नाही, फ्रँकली स्पीकिंग. सो कंटेंट क्रिएटरचा सगळ्यात मोठा विषय असा आहे की पहिले तुम्ही कंटेंट ग्रो करा स्वतः आणि मग बोलायला सुरुवात करा. मग तुमच्या अपेक्षा नाही राहणार समाजाकडनं की समाजाने हे बोललं पाहिजे, माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट केला पाहिजे. आणि मग एकदा नाणं खणखणीत वाजलं की टेन्शन नाही. मी ॲज अ कंटेंट क्रिएटर म्हणून माझं पॅशन फॉलो केलं. बरोबर. आता 2 पर्याय आहेत. मला पैसे कमवणे बरोबर आणि मला माझं पॅशन फॉलो करणे बरोबर. पैसे कमवायचे तर मला तरी वाटतं सध्याच्या भारताच्या इकॉनॉमीमध्ये किंवा भारताचं सध्याचं जे मार्केट चालू आहे त्याच्यामध्ये पैसे जर मला 1 रुपया जरी कमवायचा आहे तर कोणत्या तरी गोष्टीसाठी मला कॉम्प्रोमाइज व्हावं लागतं. जस्ट लाईक एखादा इलेक्ट्रिकल ब्रँड आहे, जस्ट लाईक एखादं हॉटेल आहे, तर तिथे मला त्यांच्या गोष्टीला अप्रिशिएट करावं लागेल. त्यांच्या गोष्टीला नाव ठेवून तिथे मला पैसे देणार. बरोबर. मग हे करणं कितपत योग्य आहे तुम्हाला वाटतं? ते जर नाही केलं तर मला 1 रुपया पण भेटणार काय वाटतं? आता याच्यात कॉलिंग असतं प्रत्येकाचं. ओके. म्हणजे आपलं मन आपल्याला सांगतं आणि मनाला आपण नाही फसवू शकत. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल XYZ इलेक्ट्रिकल ब्रँड आहे आणि त्यांनी मला अप्रोच केलं आणि अप्रोच केल्यानंतर मला माहिती आहे की त्याच्या ब्रँड मध्ये काही दम नाहीये. तो जरी सांगतोय की तो खूप बाप चालणार, खूप चांगली रेंज मिळणार आणि खूप लाईफ मिळणार, पण माझं मन मला सांगतंय की बाबा माझे जर 1.5 लाख फॉलोअर आहे, सबस्क्रायबर आहेत युट्यूबला आणि मी तिथे याचं कंटेंट टाकतोय म्हणजे मी 1.5 लाख लोकांचा विश्वासघात करतोय. बरोबर आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझं सबस्क्राईब कोणाकडनं दाबून घेणं जोक नाहीये. बरोबर आहे. एक वेळ फॉलो दाबलं जातं पण सबस्क्राईब दाबून घेणं खूप मोठा विषय आहे, तुम्हाला पण अनुभव आहे. सो मग ते कॉलिंग महत्वाचं आहे आपलं की त्या 10,000 रुपयासाठी मी 1.5 लाख लोकांचं नुकसान करायचं का? ओके. आणि ह्याच्यासाठी कॉलिंग येण्यासाठी मुळात तेवढे सेन्सिटिव्ह तुम्ही असली पाहिजे. ओके. एक गोष्ट आहे की एखादी गोष्ट तुम्हाला आवडणं म्हणून तुम्ही त्याला प्रमोट करणं आणि एखादी गोष्ट पब्लिकला आवडणं म्हणून तुम्ही त्याला प्रमोट करणं, पण ती गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध आहे. नाही केलं पाहिजे. जस्ट लाईक आता तुमचं जर कंटेंट बघितलं तर तुम्ही 2 गाड्यांचे ब्रँड प्रमोट करता 100%. बरोबर. नाव नाही घेणार त्या गाड्यांचं. तर एका गाडीचं मार्केट काही लोकांच्या म्हणण्यानुसार खराब आहे, दुसऱ्या गाडीचं पण तसंच आहे. म्हणजे 2 पार्ट्या पडलेले. बरोबर. पण एक गाडी तुम्हाला पर्सनली आवडते तर मग त्या गाडीचं प्रमोशन तुम्ही केलं पाहिजे. बट कुठेतरी मी त्याचे डिसएडव्हान्टेजेस पण सांगितले पाहिजे. ओके. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल नाव घेऊ शकतो मी आता. चेतकने मला त्यांच्या लॉन्चिंगला बोलवलं, त्यांच्या इव्हेंटला अकोडीला त्यांचा प्लांट आहे मोठा. बोलवलेला त्याचा जो मेल आहे आणि त्याचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यालाच मी फोन करून आधी सांगितलंय की मला जे बरोबर वाटतंय ते मी बोलणार, जे चूक वाटतंय ते मी बोलणार. ओके असेल तर मी येतो, नाही तर मी येत नाही. तर तेवढी ऑथॉरिटी तुम्हाला बिल्ड करायला लागते, कारण ब्रँडला पण माहित असतं की भाई याचे जो 1.5 लाख सबस्क्रायबर आहे तर यांचा मला बेनिफिट आहे. आणि ऍट द सेम टाइम त्यांना हे पण माहित असतं की हा जे काही प्रॉब्लेम सांगेल कदाचित ते प्रॉब्लेम उद्या 20,000 लोकांनी फेस केले आणि नंतर बॅकफायर झाला आमच्यावर. त्यापेक्षा इट गुड की तो आम्हाला डायरेक्ट येऊन सांगतोय की भाऊ तुमची BLDC हब मोटर आहे आणि ही IP67 तुम्ही म्हणताय पण ती IP67 नाहीये, कदाचित वॉटर क्लॉगिंग झालं तर ती मोटर बंद पडेल. तर मला असं वाटतं ती ऑथॉरिटी बिल्ड व्हायला वेळ लागतो. सुरुवातीला कदाचित तुम्ही कमी व्ह्युअर्स असतील किंवा तुमच्यावर विश्वासार्हता कमी असेल किंवा तुम्ही तेवढे बोल्ड नसाल. म्हणजे सुरुवातीला माणूस विचार करतो की मी आत्ताच जर बोल्ड झालो तर मग मी ग्रो होईल का. तर मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला प्रामाणिक राहायला पाहिजे. ओके. आणि मग तुम्ही ब्रँडचा विचार केला पाहिजे. म्हणून माझ्या इंस्टाग्रामवर सुद्धा फार सिलेक्टिव्ह प्रमोशनल कॉन्टेंट आहे. मला असं वाटतं माझ्या 10 पैकी 1 कॉन्टेंट प्रमोशनल असतं आणि मागच्या तर महिन्याभरात प्रमोशनल कंटेंटच पडलेलं नाहीये. एक स्टॅटिस्टिक शेअर करतो, कॉलेजचं नाव नाही सांगत आणि व्हॅल्यू सांगू शकतो, नाव नाही सांगत. ओके. दे अप्रोच मी, देअर इंटेक इज ओनली 150. इंजिनिअरिंग कॉलेज, इंटेक इज ओनली 150. फी आहे जवळपास 12.5 लाख रुपये 4 वर्षाची इंजिनिअरिंगची फी. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. डे 1 पासून they directly teach the subject related to domain. They don't teach engineering physics, engineering mathematics, whatever basic science is there. They directly teach जे आहे विषय तो. ऑफर अशी होती, सर तुम्ही एक व्हिडिओ करा आणि फिक्स चार्जेस घेऊ नका. 5 ऍडमिशन दिल्या तर पर ऍडमिशन 40,000 रुपये. 5 ते 10 ऍडमिशन दिल्या पर ऍडमिशन 60,000 रुपये. 10 ते 25 ऍडमिशन दिल्या पर ऍडमिशन 1,20,000 रुपये.
मी पहिले बॅकग्राऊंड चेक केला त्या इन्स्टिट्यूटचा आणि मग ठरवलं याचं कंटेंट मी करणार नाही. ओके. कारण तिथे ऍडमिशन घेऊन एखाद्याच्या बापानी कर्ज काढून एज्युकेशन लोन काढून त्यांना 12.5 लाख रुपये दिले माझा व्हिडिओ पाहून, आणि उद्या जाऊन त्याची प्लेसमेंट झाली नाही आणि त्याला जर चांगलं शिकवलं गेलं नाही, तर तो PVJ नाशिककरला सगळ्या त्याच्या बाप जन्मातल्या जेवढ्या सगळ्या शिव्या आहे आणि शाप आहे ते सगळे देणार आहे. तुम्हाला वाटत नाही का एवढी मोठी अमाऊंट होती, एक 40-50 लाखाच्या आसपास खूप अमाऊंट मोठी अमाऊंट होती ती. ती पूर्ण कंटेंट क्रिएशन म्हणून ती झाली नसती पुढच्या 10 वर्षामध्ये, ती जर तुम्हाला वन टाइम भेटली. पण जो शाप मला मिळाला असता ना, कदाचित तो पुढच्या 10 जन्माला टिकला असता मला. कारण की एखाद्याने पोट तिडकीने खूप म्हणजे मी बघतो ना आता याच्या विरुद्ध पण होतं की लातूरच्या कुठल्या तरी गावात मी त्याच्यावर व्हिडिओ पण बनवला. ओके. कॉल आला मला त्या काकांचा, एकदम दबका आवाज होता, इमोशनल पण होते बट आनंदी पण होते. ते मला म्हटले की तुमचे व्हिडिओ सर मी 1.5 महिन्यापासून बघतोय ऍडमिशनचे, आणि तुमचं तर PVJ नाशिककर अकाउंट आहे, मी तर इकडून बोलतोय लातूरच्या गावातनं. तर पहिले आम्ही कन्फ्युज झालो होतो की तुम्ही काय ऍडमिशन बद्दल बोलताय. मग आम्ही तुमची प्रोफाईल चेक करायला लक्षात आलं की तुम्ही एज्युकेटर आहे. मग माझ्या मुलाला, आमच्याकडचा पहिला 12वी पास झालेला मुलगा आमच्या सगळ्या जनरेशन्स मधला, ओके, त्याला मला इंजिनियर करायचंय, त्याला काहीतरी 96 काहीतरी पर्सेंटाईल होते, एक्झॅक्ट पर्सेंटाईल आठवत नाही. पण तुमचा व्हिडिओ पाहून त्याने असं डिसिजन घेतलं की कोअर ब्रांच कडे जायचं, आपल्याला IT कम्प्युटर AI कडे जायचं नाही. आणि या सगळ्यामध्ये त्याला पुण्याच्या एका रेप्युटेड कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली. सर मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. ओके. मी विचार केला की एकाच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं डिसिजन घेण्याला मी रिक्वायर्ड आहे किंवा माझा यूज होतोय, याच्यात मोठं ब्लेसिंग काय असू शकतं. बरोबर आहे. सो मी तेच म्हणतो परत की तुमचं कॉलिंग आणि तुमचे संस्कार फार मॅटर करतात. तुम्ही किती मोठा क्रिएटर हो, तुमचा कधी समय राहणं होऊ शकतो, नाही तर कधी काही होऊ शकतं. रणवीर अहलावादी पण होऊ शकतो, जो फुकट शायनिंग मारायला गेला आणि दुसऱ्या फॉरेनच्या शोचं काहीतरी बडबड तिथं समय राहण्याच्या शोवर करून आला. पुढे दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्याकडे एखाद्या गोष्टीचा, एखाद्या सब्जेक्टचा मास्टर नाहीये किंवा एक्सपर्टाईज नाहीये, तर त्या गोष्टीला मी प्रमोट करणार एकदम चुकीचं आहे. एकदम चुकीचं. तर मार्केटमध्ये त्या गोष्टीची आस्किंग, म्हणजे मला जर EV मध्ये नॉलेजच नाही तर मी ती गोष्ट कुठून तरी गोळा करून आणि प्रमोट करणं, ChatGPT वरून कंटेंट उचलणं, ती प्रमोट करणं. ते ChatGPT किंवा AI चा वापर करून तुम्ही जर कंटेंट घेत असाल तर पहिलं सगळ्यात महत्वाचं त्याची शहानिशा करणं खूप महत्वाचं. ओके. म्हणजे सपोज उद्या ChatGPT ने तुम्हाला सांगितलं की दीज आर टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स अंडर 1 लाख आणि याच्यावर तुम्ही एक कंटेंट बनवा. ChatGPT ला आपण ऑलरेडी जो डाटा खूप लोकांनी फीड केलाय, त्या फीड मधनं तो किंवा गुगलचा वापर करून तो आपल्याला आउटपुट देतो. सो तुम्ही जरी त्याच्यात एक्सपर्ट नसले बट तुम्हाला कंटेंट बनवायची इच्छाच झालेली आहे खूप, तुम्हाला दिसतच एका बहती गंगा में हात धुईल नाही आपण, तर ते क्रॉस चेक केलं पाहिजे आणि तुमच्या निशशी कसं अलाइन करता येईल याचा विचार केला पाहिजे. आता माझी काही राजकारणाची निश नाहीये किंवा माझी निश काय, जी इंस्टाग्रामवर माझी निश आहे ती काही EVची निश नाहीये माझी. बरोबर. पण जेव्हा मी इलेक्ट्रिक सायकल विकू इच्छितो तेव्हा मी ती अशा पर्स्पेक्टिव्हने विकतो की माझे फॉलोअर स्टुडंट्स आहेत, भाई तू गाडी घेण्यापेक्षा, आई वडिलांच्या खिशाला मोठी कात्री लावण्यापेक्षा इलेक्ट्रिक सायकल घे. ही अशी इलेक्ट्रिक सायकल आहे जी इतकी रेंज देते, तुझे श्रम पण वाचतील आणि सायकलिंग पण होईल. बरोबर. किंवा मी पॉलिटिकल नसतो बोलत, मी नाशिक बद्दल बोलत असतो, कारण माझा आयडीच PVJ नाशिककर आहे. आणि मग नॅचरली मी नाशिक बद्दल बोललोच पाहिजे. नाशिककर कसं ठेवलं नाही तर PVJ दुसरं काही ठेवलं असतं. सो इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट की तुम्ही कसं ते अलाइन करता तुमच्या निशशी. आणि तुम्ही यू कॅनॉट बी किंग ऑफ ऑल द कार्ड्स. तुम्ही सगळ्याच विषयात बाप नाही असू शकत. सो काही विषय सोडून पण दिले पाहिजे. जसं चित्रपट, मी नाही बोलत जास्त चित्रपटांबरोबर. एखादा अॅनिमल सारखा मूर्खासारखा पिक्चर आला तर नॅचरली मी बोलणार, कारण माझे जे स्टुडंट फॉलोअर आहेत त्यांनी अॅनिमल बघू नये, बरोबर, किंवा त्यांनी फॉलो करू नये, बरोबर. सो ती निश ची चौकट आपण ठेवली पाहिजे. जेव्हा मी कंटेंट क्रिएशन करतो, सगळ्यात मोठं कन्फ्युजन माझं हे की 4-5 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहे. युट्यूब आहे, फेसबुक आहे, इकडे लिंक्डइन आहे, टिकटॉक पण होतं, बाहेर चालू आहे, इंस्टाग्राम आहे, बरोबर. मी जर एखाद्या प्लॅटफॉर्मच्या अल्गोरिदमला अलाइन कंटेंट बनवलं, आता एक गोष्ट अशी असते की अल्गोरिदमला अलाइन कंटेंट बनवणं, आणि दुसरी गोष्ट असते की हुक्स वगैरे ते जे आले XYZ, बरोबर. आता मी जर हुक बनवून जर एखादं सिटी बनवून जर एखादं अकाउंट म्हणजे कंटेंट बनवतोय, तर ते इंस्टाग्रामला चाललं तर फेसबुकला चालत नाही, फेसबुकला चाललं तर युट्यूबला चालत नाही, युट्यूबला चाललं तर ते लिंक्डइनला चालतच नाही, बरोबर. ह्या गोष्टींचा सगळा ताळमेळ जर बसवायचा असले तर मग कंटेंट बनवायचं कसं?
त्यातले त्यात जे ग्रोईंग प्लॅटफॉर्म्स आहेत, हा. मला असं वाटतं आपल्याला जर लोकांशी कनेक्ट व्हायचं असेल तर प्रत्येक प्लॅटफॉर्मची एक खासियत आहे. ओके. जसं युट्यूब हे जगातलं सगळ्यात मोठं दुसरं सर्च इंजिन आहे. ओके. इंस्टाग्राम सर्च इंजिन नाहीये. लोक इंस्टाग्रामवर येऊन आता सर्च करायला लागले, कारण त्यांचा जो सर्च जो टॅब आहे तो तेवढा अडॅप्ट व्हायला लागलाय, म्हणून लोक कदाचित सर्च करत पण असतील. बट एखाद्याला जर काही सर्च करायचंय तो नॅचरली युट्यूबवर जातो. बरोबर. सो तुमचं कंटेंट जर सर्चेबल असेल आणि तुम्हाला एक ऑथॉरिटी बिल्ड करायची असेल कुठल्याही विषयात, तर तुम्ही युट्यूबवरच असलं पाहिजे असं मला जेन्युइनली वाटतं आणि ते कायम वाटत राहील. कारण लॉंग फॉर्म कॉन्टेंट लोक कन्झ्युम करतच राहतील. ओके. एखाद्याला जर रेसिपी बघायची आहे शॉर्ट मध्ये, तर कदाचित तो इंस्टाग्रामवर बघेल, पण त्याला एकदम डिटेल हवंय त्याच्यात की बटाट्याची भाजी अशीच बनवली पाहिजे, तर तो पूर्ण युट्यूबवर राहूनच कंटेंट बनवेल. पण तुम्हाला असं म्हणायचं आहे की या सगळ्या प्लॅटफॉर्म्स वरून एकच प्लॅटफॉर्म चूज केला पाहिजे? नाही, असं नाही. मग त्याच्यात तुम्ही फॉर्मॅट कसा निवडता? ओके. म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्म साठी वेगवेगळ्या फॉर्मॅट असं नाही, म्हणतो? दोनच तर फॉर्मॅट आहेत. एक Okay. तर शॉर्ट फॉर्म आहे जो व्हर्टिकल 9:16 आहे, आणि दुसरा लॉंग फॉर्म आहे जो 16:9 आहे. ओके. सो 16:9 फॉर्मॅट मध्ये जेव्हा तुम्ही कंटेंट प्रोड्यूस करताय, नॅचरली ते युट्यूबवर गेलं पाहिजे. युट्यूब तुम्हाला तुमची खरी अवकात दाखवून देतं असं माझं जेन्युइन मत आहे. ओके. दॅट डझंट मीन की एखादा क्रिएटर खराब आहे किंवा त्याचं लाईक्स मिळत नाही, व्ह्यूज मिळत नाही म्हणजे तो खराब आहे असं मी म्हणत नाही. बट जी डिसिप्लिन युट्यूब लावतं ना, ते कोणीच नाही लावू शकत. ओके. म्हणजे कदाचित तुमच्या इंस्टाग्रामवर जसं नरेंद्र मोदींनी व्हिडिओ टाकला, एका रात्रीत 1 मिलियन वाढले, कारण जेनजींनी त्यांना फॉलो केलं. जेनजींना लक्षात आलं की बाबा हा माणूस आपल्याबद्दल पण केअर करतो आणि आपला विषय बोलतो. कदाचित त्यांनी तोच व्हिडिओ युट्यूबवर टाकला असता तर 1 मिलियन सबस्क्रायबर नसते वाढले. बरोबर. कारण युट्यूबवर ऑथॉरिटी बिल्ड व्हायला खूप वेळ लागतो. आणि युट्यूब तुमची कन्सिस्टन्सी, तुमचा कंटेंट टाईप, तुमचं कंटेंटची लेंथ, कंटेंट कधी पोस्ट करताय, अल्गोरिदम अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे. ओके. इंस्टाग्रामवर तसं नाहीये. इंस्टाग्रामवर तुम्ही ट्रेंड पकडता किंवा चालू असलेले टॉपिक पकडता किंवा लोकांच्या मनात हात घालू शकता काही सेकंदात. एक स्पॉन्टेनियसनेस जो आहे तो इंस्टाग्रामवर आपल्याला बघायला मिळतो. सो मला असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा लॉंग फॉर्म कॉन्टेंट क्रिएट करताय त्याचे छोटे छोटे पार्ट्स करून यू कॅन पुट दोज ऑन. ओके. जसं तुम्ही करत असाल इंस्टाग्राम, आणि लॉंग फॉर्म कंटेंट युट्यूबवर ठेवा. पण युट्यूबवर तुम्ही असावं. युट्यूब तुम्हाला ऑथॉरिटी बिल्ड करू देतं आणि तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवतं. 3 वर्षापूर्वी जर बघितलं तर भारताची इकॉनॉमी जवळपास 640 कोटींपर्यंत होती. आता ती 2027-28 पर्यंत 2200 कोटींपर्यंत जाईल असे सांगता येत. तर एवढा मोठा स्कोप दिसतोय या क्रिएटर इकॉनॉमीमध्ये. तर काय वाटतं, खरंच ह्या क्रिएटर इकॉनॉमीवर एखाद्याने खरंच त्याचं पूर्ण लाईफ दिलं पाहिजे का? काय वाटतं मला ही गोष्ट? जे स्टॅटिस्टिक तुम्ही सांगितले त्या स्टॅटिस्टिक्स नुसार, आणि त्याला अजून एक जोड देतो मी, जवळपास 500 मिलियन, म्हणजे परवाच माझ्या वाचण्यात आलंय, 500 मिलियन व्ह्युअर्स आहेत कंटेंटचे. ओके. 500 मिलियन, 1 मिलियन म्हणजे 10 लाख. बरोबर आहे. आणि साधारणतः कन्सिस्टंटली कंटेंट क्रिएट करणारे फक्त 2 ते 5 मिलियन आहेत. सो बघणारे खूप आणि बनवणारे खूप कमी, किंवा कन्सिस्टंटली बनवणारे खूप कमी, अशी एक परिस्थिती. दुसरा मुद्दा, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्यांच्या मागच्या वर्षी म्हणजे याच वर्षीच्या बजेटमध्ये ऑरेंज इकॉनॉमीसाठी 250 कोटीच्या आसपास काहीतरी इन्व्हेस्टमेंट दिली. ओके. आणि ती इन्व्हेस्टमेंट अशा पद्धतीने दिलेली आहे की आय गेस 250 शाळा आणि काही ठराविक कॉलेजेस यांच्यासाठी ते कंटेंट क्रिएटर लॅब्स डेव्हलप करून देणार आहे गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंटचा याच्याकडे ते वाढता ओघ बघता आणि बनवणारे खूप कमी आणि कन्झ्युम करणारे खूप जास्त हे बघता, प्रेझेंट सिच्युएशन मध्ये असं वाटतंय की पुढचे 10 वर्ष तरी कंटेंट क्रिएशनला काहीच अडचण येणार नाही. ओके. कारण की ज्या पद्धतीने पैसा त्या फील्डमध्ये येतोय, ज्या पद्धतीने आपण बघतोय की मान्य पंतप्रधान सुद्धा फ्रंट कॅमेराने व्हिडिओ बनवतायत. तुम्ही कुठल्या पक्षाचे असो, समर्थक विरोधक, तो प्रश्न पूर्ण बाजूला ठेवा. पण तुम्ही जेव्हा म्हणता की जगातल्या काही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी पैकी भारत इकॉनॉमी, आणि त्यांचा पीएम फ्रंट कॅमेराने व्हिडिओ शूट करून एका दिवसात मिलियन फॉलोअर वाढवतोय, ह्याचा आपण इनडायरेक्टली असाही मेसेज घेतला पाहिजे की भाई तू जाऊ दे, तू फ्रंट कॅमेराने व्हिडिओ ऍटलीस्ट स्किल तर डेव्हलप कर. बरोबर आहे. पण जर असं झालं इन फ्युचर मध्ये, जसं टिकटॉक बंद पडलं तसं जर मेटा जर बंद पडलं इंडियामध्ये, तर तुम्हाला वाईट वाटत नाही? मिलेनियम किंवा मग हे जे जेन झी क्राऊड आहे त्यांच्या लाईफ मध्ये, करिअर मध्ये खूप मोठा गॅप निर्माण होईल असं मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीवर 100% डिपेंडन्सी धोकादायक आहे. म्हणजे जेव्हा मी म्हणतोय की मी एक प्रोफेसर आहे, उद्या जाऊन माझ्या हातातून काही मोठी चूक झाली आणि मला सांगून दिलं कॉलेजने की भाई उद्यापासून तुम्ही कॉलेजला येऊ नका,
तरी माझं स्किल काय मरत नाहीये. आय एम 100% ॲश्युअर्ड की मला जे बोलता येतंय त्यातनं मी 4 लोकांना शिकवू शकतो, दुसऱ्या क्लासला जाऊ शकतो किंवा कॉलेजला जाऊ शकतो किंवा घरच्या घरी शिकवू शकतो लोकांना. बरोबर. लाईकवाईज तुमचे जर स्किल्स आहेत आणि तुम्ही कंटेंट बनवू शकताय, तर एखादा प्लॅटफॉर्म जरी बंद झाला तरी त्या स्किल्सचा वापर करून काहीतरी तुम्ही नक्कीच बिल्ड करू शकता. मग याच्यासाठी बेस्ट सोल्युशन काय आहे की तुम्ही कंटेंट क्रिएशन करता करता एखादं फिजिकल प्रॉडक्ट बिल्ड करणे. 100% कंटेंट क्रिएशनवर रिलाय व्हायच्या ऐवजी तुम्ही ऍसेट बिल्ड करा कंटेंट क्रिएशन मधनं, तुमचे इमेज करा, ब्रँडिंग करा आणि मग त्या ब्रँडिंगचा वापर कुठला तरी व्यवसाय बिल्ड करणारा करा. आणि असे खूप मोठमोठे क्रिएटर्स आहेत की ज्यांनी हे जोपासलेलं आहे जस्ट टू टेक केअर की त्यांचं कॉन्स्टंट इन्कम सुरू व्हावं. जर बघितलं तर 2026 मध्ये 2.5 कोटीच्या आसपास कंटेंट क्रिएटर तयार झालेत नवीन. बापरे. भारतामध्ये फक्त. तर एवढी मोठी गर्दी तयार झाली, याच्यामध्ये आता टिकायचं असेल तर काहीतरी वेगळं पण दाखवावं लागेल. 100%. काय नेमकी करता येईल आता वेगळं पण टिकवायचं असेल तर? आता बरेच एक्झाम्पल्स आहेत. सगळ्या टाईपचं कंटेंट कन्झ्युम होतं. अब्युझिव्ह कंटेंट पण कन्झ्युम होतं आणि हनुमान चालीसाचं कंटेंट पण कन्झ्युम होतं. बरोबर. एज्युकेशनल कंटेंट पण कन्झ्युम होतं आणि ट्रोलिंगचं पण कंटेंट कन्झ्युम होतं. सो ह्या सगळ्यामध्ये आपण कसे स्टँड करू आणि आपण काय बेस्ट देऊ शकू याचा जर विचार केला तर मला असं वाटतं 2.5 कोटी जरी असले, पुढे जाऊन 25 कोटी जरी झाले तरी कंटेंट कधीच संपणार नाहीये. ओके. कधीच संपू नाही शकत. कारण ती एक अशी गोष्ट आहे की जी मानव निर्मित आहे आणि माणसाचा इंटेलेक्ट हा प्रत्येक माणसाचा वेगवेगळा आहे. प्रत्येक माणसाची बोलण्याची पद्धत वेगळी आहे, प्रेझेंटेशन स्किल्स वेगळे आहेत किंवा एखाद्या प्रॉब्लेमला अनालिसिस करण्याची पद्धत वेगळी आहे. सो जोपर्यंत तुमचं कंटेंट मधली क्वालिटी आणि व्हॅल्यू इंटॅक्ट आहे तोपर्यंत तुम्ही कंटेंट क्रिएशनला कितीही कॉम्पिटिटर्स येऊ द्या, तुम्ही नक्की तग धरू शकता. एक एक्झाम्पल देतो. जेव्हा मी माझं कंटेंट सुरू केलं 2021 मध्ये, तेव्हा इलेक्ट्रिक व्हेकल्सवर कंटेंट बनवणारे फक्त 10 लोक होते भारतात. आणि ऍज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर मला असं वाटलं की भाई यांचं तर बॅकग्राऊंड काहीच दिसत नाही, मी तर इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. बरोबर. म्हणजे मी अजून सोप्या भाषेत लोकांना इलेक्ट्रिक व्हेकल शिकवू शकतो, म्हणून मी कंटेंट चालू केलं. आजही त्यांचे सबस्क्रायबर्स माझ्यापेक्षा जास्त आहेत, बट दॅट डझंट मीन की माझं कंटेंट लोक बघत नाहीत. त्यांना जेव्हा लॉंग फॉर्म कंटेंट बघायचं आहे, त्यांना एखादी गोष्ट समजून घ्यायची, मोटर कसे चालते, बॅटरी कुठली घ्यावी, गाडी कुठली घ्यावी, आणि त्यांना जेव्हा एकदम डिटेल माहिती हवी असते ते नक्कीच माझं कंटेंट बघायला येतात. मी हे मान्य करतो की माझं एडिटिंग पुअर आहे किंवा मी एडिटिंगला माणूस लावलेला नाही आहे किंवा शॉर्ट फॉर्म कंटेंट मी बनवत नाही, त्याच्यामुळे व्हायरल होत नाहीत माझे शॉर्ट फॉर्म व्हिडिओज. बट कोणाला तरी तुमच्या कंटेंट मधनं मदत होतेच. सो आज 2.5 कोटी असो का 25 कोटी उद्या मदत होणार. सध्याच्या कंटेंट क्रिएशन मध्ये जर बघितलं तर व्ह्यूज, फॉलोअर्स आणि जे लाईक्स आहेत त्याच्यावर सगळं जजमेंट केलं जातं. राईट. वाटतं का तुम्हाला की खरंच केलं ते पाहिजे? फेअर नाही असं मला वाटतं. कारण मग जर बघितलं तर बिझनेस कॅटेगरीमध्ये एखादा कंटेंट क्रिएटर जर काम करतोय तर त्याला ऍक्च्युअल मध्ये व्ह्युअर्स कमी येते, कारण इंटरेस्टेड पब्लिक थोडकीच आहे त्याच्यामध्ये. बरोबर. जर तुम्ही लाईफस्टाईल, टूर्स, ट्रॅव्हल्स आणि फूड रिगार्डिंग बनवणार तर तिथं भरभरून कंटेंटला व्ह्यूज येतात. मग असं केलं पाहिजे का की फूड लाईफस्टाईल मध्येच कंटेंट क्रिएट केलं पाहिजे? नाही, असं बिलकुल नाही. एखाद्याला समजा, माझा पुढचा प्रश्न आहे, एखाद्याला समजा जर मला उद्या कंटेंट क्रिएशन जर्नी चालू केली, मला परफेक्ट कॅटेगरीमध्ये काम केलं पाहिजे, तर ती कसं केलं पाहिजे, कशी ओळखावी माझी परफेक्ट कॅटेगरी? तर याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच येतो की कंटेंट क्रिएशन ही एक लॉंग टर्म गोष्ट आपण ठरवली पाहिजे. तर तुम्ही एक्झाम्पल दिलं की बिझनेस रिलेटेड कंटेंट लोक बघत नाहीयेत किंवा लाईफस्टाईल कंटेंट खूप पटकन चालत आहे, याच्या मागे कन्झ्युमर पण रिस्पॉन्सिबल आहे आणि प्लॅटफॉर्म पण रिस्पॉन्सिबल आहे. एकदम स्टॅटिस्टिकली तुम्हाला सांगतो. आज माझं युट्यूब चॅनल आहे, मी इलेक्ट्रिक व्हेकल्सवर कंटेंट बनवतो, खूप घासतो मी भयंकर. महिन्याला मी कमीत कमी 20 लॉंग फॉर्म कंटेंट माझ्या युट्यूबवर टाकतोय, कमीत कमी 20. आणि माझा RPM जो आहे रुपीज पर माईल हा फक्त 50 रुपये. म्हणजे 1000 व्ह्यू मागे मला फक्त 50 रुपये मिळतात. अरे बाप. पण सेम कंटेंट जर एखाद्या सौरव जोशी ब्लॉग्सनी टाकलं, जो फक्त आज मैंने दिन भर ये किया, इधर गया, ये किया, वो किया, त्याचा RPM भाऊचा 200-250 रुपये. किंवा एखाद्यानी फायनान्स मधलं कंटेंट टाकलं की बा ये म्युच्युअल फंड लो, इसमें स्टॉक में इन्व्हेस्ट करो, त्यांचा RPM तर 350-400 रुपयापर्यंत सुद्धा जातो. असं का बरं? कारण की जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मला लक्षात आलेलं आहे की फायनान्सचं कंटेंट बघणारे लोक जास्त आहेत आणि त्याच्या रिलेटेड ऍड्स दाखवून तो प्लॅटफॉर्म जास्त अर्निंग करू शकतो, म्हणून तिथला RPM जास्त आहे. इलेक्ट्रिक व्हेकल आता रस्त्यावर 7 ते 8% आहेत भारतात. आता जरी मी खूप छोटा वाटत असलो तरी जर मी कन्सिस्टंटली कमिटमेंटनी काम करत राहिलो तर पुढच्या 10 वर्षात
गाड्या तर इतक्या वाढणार आहे, बाय 2030 वी वॉन्ट 30% इलेक्ट्रिक व्हेकल्स. बरोबर. आता 2026 मध्ये 8%. सो बघणारी क्राऊड कमी आहे. बट ऑन द अदर साइड फायनान्सचा विचार केला तर प्रत्येक माणूसच पैसा कमवतोय. बरोबर. एंटरटेनमेंटचा विचार केला तर प्रत्येकालाच काही ना काहीतरी आयुष्यात दिवसात 5 मिनिटं एंटरटेनमेंट हवी आहे. सो ते कंटेंट चालणारच. सो जेव्हा तुम्ही उद्योगाच्या रिलेटेड, बिझनेसच्या रिलेटेड कंटेंट बनवताय, तेव्हा तुम्ही बाय डिफॉल्ट थोडासा बॅक साईडला विचार केला पाहिजे की भाई ह्या कंटेंट बघायला पेशन्स लागतो. हे कंटेंट जेव्हा बघितलं जातंय तेव्हा विचार पण करावा लागतो. हे कंटेंट जेव्हा बघितलं जातंय तेव्हा मी कुठे स्टँड करतो याचा पण माणूस अनालिसिस करतो पॅरलली, कारण उद्योगाचा कंटेंट तो बघतोय म्हणजे त्याला काहीतरी आउटपुट हवंय त्याच्यात. बरोबर. सो व्ह्युअरशिप नॅचरली कमी असणार. जेव्हा तुम्ही कपिल शर्मा शोचं युट्यूब चॅनल बघाल, सो सोनीकडनं ऑलरेडी तो भयंकर पैसा कमवतोय, बट ऍट द सेम टाइम इज ऑल्सो अर्निंग फ्रॉम हिज ओन युट्यूब चॅनल. बिकॉज लोकांना एंटरटेनमेंट हवी आहे. डोकं रिकामं ठेवून काहीच विचार न करता त्यांना आयुष्याची 15-20 मिनिटं रोजची घालवायची. बरोबर. सो त्यांना मिळणार व्ह्यूज. जर कंटेंट क्रिएशन कोणत्या लँग्वेज मध्ये करायचं तर हिंदीला प्रेफरन्स दिला जातो किंवा इंग्लिशला प्रेफरन्स दिला पाहिजे. आता मी जर मराठी कंटेंट क्रिएटर आहे तरी पण पब्लिक म्हणते की तू हिंदी आणि इंग्लिशला जास्त प्रायोरिटाईज कर. हे कितपत योग्य असं वाटतं? आणि जर लँग्वेज जर चूज करायची असली मला कंटेंट क्रिएशन मध्ये येण्यासाठी तर ती कोणती केली पाहिजे? मला असं वाटतं रिजनल लँग्वेजला प्राधान्य दिलं पाहिजे. ओके. कारण की आता हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुद्धा म्हणजे मेटा असेल जिथून आपलं फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम चालतं, ते सुद्धा रिजनल लँग्वेजेस मध्ये कंटेंटला खूप पुश करतायत. सेकंडली रिजनल लँग्वेजचं कंटेंट जेव्हा माणूस बनवतो तेव्हा सपोज तुम्ही महाराष्ट्रात राहताय आणि तुम्ही मराठीत कंटेंट बनवताय, महाराष्ट्राचीच लोकसंख्या किती कोटी आहे, म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचणंच इटसेल्फ इतकं अवघड आहे आपल्यासाठी. तर आपण जितक्या फ्लुएंटली आणि जितक्या मनोभावे आणि जितक्या एफर्टलेसली आपल्या भाषेत कंटेंट बनवू शकतो तितकं हिंदीमध्ये बनवणं ते मुश्किल आहे. बरोबर. याला एकच कॉन्ट्राडिक्शन आहे. जसं माझं युट्यूब चॅनल ईव्ही मधलं ते पूर्ण हिंदीत आहे. बरोबर. कारण माझा बेसिक क्रायटेरियाच हाच होता की मला पूर्ण भारतातला ऑडियन्स पाहिजे, म्हणून मी ते अडॉप्ट केलं. आणि इलेक्ट्रिक व्हेकल ही एक कॉमन गोष्ट आहे. बरोबर. जी कुठलं पण माणूस आता त्याच्याकडे आयसी इंजिन आहे, पण 100% ॲश्युअर की पुढच्या 5 वर्षात त्याकडे ईव्ही असणार. बरोबर. कारण जगच तिकडे चाललंय. सो मग तिथे मी तो विचार केला. सो मला असं वाटतं एज्युकेशनल कंटेंट जर असेल, एज्युकेशनल ज्याला एखाद्याला फिजिक्स शिकवायचंय, एखाद्याला इलेक्ट्रिकल शिकवायचंय, एखाद्याला सायकोलॉजी शिकवायची, तर त्यांनी ते रिजनल लँग्वेज मध्ये न करता इंग्लिश किंवा हिंदीत करावं. ओके. पण जर एखादा माणूस पॉडकास्ट करतोय, ज्याला लोकल बिझनेसेस, लोकल पॉलिटिशियन, लोकल कोण पब्लिक फिगर असतील त्यांचे पॉडकास्ट घ्यायचे, तर नॅचरली ज्याचा पॉडकास्ट घेतला जातोय तो सुद्धा मराठी आहे आणि होस्ट सुद्धा मराठी आहे आणि बघणारा ऑडियन्स पण जास्त मराठीच असणार आहे. बरोबर. सो त्यांनी मराठीतच करावं. ओके. कंटेंट क्रिएशन मध्ये यायचं तर पहिली स्टेप मोस्ट ऑफ पब्लिक कंटेंट क्रिएशन मध्ये काय येते, कारण इन्स्टंट मनी मेकिंग मशीन असं बोललं जातं. दुसरी गोष्ट की ग्लॅमरस लाईफ बघितलं जातं कंटेंट क्रिएटरचं, की अरे याचे तर व्ह्युअर्स आहे, याला कमेंट्स एवढा भारी भारी येत आहे, पब्लिककडून अप्रिशिएशन भेटतंय, असं बघून कंटेंट क्रिएशन मध्ये आलं पाहिजे. काय वाटतं, आलं पाहिजे? बिलकुल नाही. मला असं वाटतं कंटेंट क्रिएशन मध्ये जसं मी मगाशी सुद्धा म्हटलो, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही कंटेंट असले पाहिजे. कंटेंटचा एकच स्पेलिंगचे 2 अर्थ होतात. एक तर तुम्हाला स्वतःचं कंटेंट पाहिजे काहीतरी, जसं इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे 13 वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकवल्यानंतर ग्रेट नाही आपण, आपल्या लय बाप माणसं आहेत फील्डमध्ये. बरोबर. आज इलॉन मस्क आहे, भाऊनी टेस्ला बनवली आहे, स्पेसएक्स सुद्धा बनवलंय, तो इलेक्ट्रिकल इंजिनियर नाहीये तरी तो हे सगळं बनवून चुकलेला आहे. बरोबर. दुसरीकडे मिस्टर बीन आहे, जो स्वतः एमएससी इलेक्ट्रिकल आहे, बट तो कॉमेडी मध्ये फेमस झाला. आपण तर साधे एज्युकेटर आहोत, 13 वर्ष आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला दिली. सो मी ते कंटेंट गोळा केलेलं आहे. बरोबर. आणि म्हणून मी ते देऊ शकतो, आणि देताना पण मी कंटेंट आहे म्हणजे मी समाधानी आहे. बरोबर. काय होतं, जेव्हा मी त्याला पैशाच्या कॅल्क्युलेशन मध्ये टाकायला जातो ना, तेव्हा कंटेंट डिलिव्हर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्याचा इम्पॅक्ट होणार. कारण मग तुम्ही प्रत्येक गोष्टीला त्याच नजरेने बघणार की भाई मी याचा व्हिडिओ करतोय, आता मला किती पैसे येतील, किंवा मग मला किती फेम मिळेल, किंवा मला किती लाईक्स मिळतील, किती शेअर मिळतील. आणि मग नॅचरली तो जो आनंद आहे ना तो मिस होत जातो. मी एक एक्झाम्पल देतो या बाबतीत. फोटोग्राफी ही पण एक कंटेंट क्रिएशनच समजतो फोटोग्राफी, कारण तुम्ही कोणासाठी तरी परमनंट मेमरीज क्रिएट करतायत जे कंटेंटच्या फॉर्ममध्ये आयदर प्रिंटमध्ये किंवा सॉफ्ट कॉपीमध्ये. तर मी पूर्वीच्या काळात लँडस्केप, पोर्ट्रेट आणि स्ट्रीट फोटोग्राफी करायचो. आय वॉज सो हॅपी. माझं कंटेंट नॅट जिओवर जायचं, माझं अनेक एक्झिबिशन मध्ये फोटो लागले, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठीला फ्रंट पेजला माझे फोटो येऊन गेले. ज्या दिवशी मी वेडिंग फोटोग्राफी चालू केली
ज्या दिवशी मी प्रॉडक्ट फोटोग्राफी चालू केली, ज्या दिवशी मी न्यूबॉर्न बेबी मॅटर्निटी शूट याच्यात पडलो, माझा आनंद झिरो झाला. कारण मी प्रत्येक प्री वेडिंग शूटला विचार करायचो, अरे आज 15,000 सुटले, म्हणजे पैशासाठी काम केलं. हा पैशासाठी काम केलं. तिथे माझा कुठेतरी, आणि मग ते असं होतं ना की आपण दुसऱ्याचं काम करतोय तर नॅचरली पैशाची अपेक्षा तर होतेच. बरोबर. की असं नाही होत की अरे फुकट प्री वेडिंग, इट इज नॉट ॲट ऑल पॉसिबल. समोरचा पण म्हणाला असं नका करू सर, काहीतरी. सो मला असं वाटतं की फेम महत्वाचं आहे, पब्लिसिटी पण महत्वाची आहे, ब्रँडिंग पण महत्वाची आहे, पैसा तर कमवलाच पाहिजे, पोटाची खळगी भरायची आपल्याला. बट पहिली आपली प्रायोरिटी आपण समाजाला कंटेंटच्या माध्यमातून काय देऊ शकतो ही असली पाहिजे. जर मला उद्या कंटेंट क्रिएशन मध्ये यायचंय तर अशा कोणत्या 5 गोष्टी ज्या मी बघितल्या पाहिजे कंटेंट क्रिएशन मध्ये येण्यासाठी? ओके, मला असं वाटतं एक पुस्तक आहे, स्टार्ट विथ वाय. ओके. सायमन सेनिक नावाचा एक खूप चांगला टेड टॉक आहेत त्या सरांचा, आणि त्यांनी पुस्तक पण लिहिलंय, स्टार्ट विथ वाय. म्हणजे Okay. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना का करावी, ते पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. ओके. सेकंडली, तुम्हाला ज्या गोष्टीत आवड आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं तुम्हाला उद्योगात आवड आहे आणि लोकांपर्यंत तुम्हाला उद्योग पोचवायचा आहे, बिझनेस पोचवायचा आहे, तर टॉप 5 बिझनेस मधले रायटर्स आणि बिझनेस मधले कंटेंट क्रिएटर्स यांचा आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला आता उद्यापासून कंटेंट बनवायचं आहे करिअर गायडन्सवर, तर माझ्यासाठी पण काहीतरी बेंचमार्क पाहिजे ना. जर माझ्याकडे बेंचमार्कच नाहीये तर मी कसं ठरवेन की मी बरोबर करतोय की नाही. बरोबर. तर करिअरमध्ये बाप कोण आहे त्यांच्याकडे, त्यांची मला माहिती पाहिजे, 4-5 लोकांची, त्यांचं मी कंटेंट बघितलं पाहिजे, त्यांची पुस्तकं मी वाचली पाहिजे. थर्ड सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की तुमच्या घरातले लोक तुम्हाला खूप चांगले ओळखतात. काही लोकांना कदाचित हा गायडन्स चुकीचा वाटू शकतो, बट मी एकदम फ्रँकली सांगतो, तुम्ही जेवढे स्वतःला ओळखतात ना त्याच्याहून 10 पटीने तुमचे आई बाप तुम्हाला ओळखतात. बरोबर. सो तुम्हाला ते नक्की सांगतील की बाळा, म्हणजे हे तर तुमचं कन्फर्म आहे की तुम्हाला कंटेंट करायचंय, पण कुठल्या विषयावर मी केलं पाहिजे. आपल्या घरातच, म्हणजे काकेत कळसा गावाला वळसा, घरातनच करायची तितके भारी सजेशन मिळतील की अरे बाळा तुला करायचंय ना, तू या विषयावर बोल, तू हे कर, हे कर, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं की हे सगळं करूनही जर मी सक्सेसफुल नाही झालो तर मी आनंद राहू शकतो का. ओके. यासाठी आपण स्वतःला बनवलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं होऊ शकतं, म्हणजे मागच्याच महिन्यात मला 4 ते 5 वेळा इंस्टाग्राम कडनं स्ट्राईक आला की वी वॉन्ट टू व्हेरीफाय युअर प्रोफाईल, वी हॅव लिमिटेड युअर युजेस, किंवा तुमचा ऍक्सेस आम्ही कमी केलाय. कारण त्या काळात मी जे कंटेंट बनवत होतो, काही लोकांना ते पटत नव्हतं आणि ते माझं प्रोफाईल साठी रिपोर्टिंग करत होते. एका क्षणात मी विचार केला, आज माझं इंस्टाग्रामचं डिलीट झालं तर माझ्याकडे काय. थोडंसं फ्रस्ट्रेशन पण आलं होतं मला, पण मी विचार केला की अरे माझ्याकडे युट्यूब आहे, माझ्याकडे स्वतःचं स्किल्स आहेत, सो हे तर कुठे वाया नाही जाणार, उद्या परत सुरू करू. सो सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कंटेंट करा, जॉब करा, तुम्ही PM बना, CM बना, नाही तर बिझनेसमॅन बना, शेवटी माणूस चांगले बना. सो इफ यू हॅव दॅट ॲबिलिटी टू हँडल एनी सिच्युएशन, मग तुम्ही कंटेंट क्रिएटर तर काय इझिली करू शकता. बरोबर. कंटेंट क्रिएशन मध्ये आता मी जवळपास माझे भरपूर सारे क्लायंट्स आहेत. रेस्टॉरंटवाले असे म्हणतात की कंटेंट क्रिएटर हा फक्त पैसे घेऊन, आमचे पैसे घेऊन मार्केटिंग न करता निघून जातो, आणि व्ह्युअर्सचं असं म्हणणं आहे की हे पैशासाठी विकले जातात. बरोबर. काय वाटतं तुम्हाला, एखाद्या गोष्टीसाठी जर ती मला कळते की एखादी गोष्ट चुकीचीच आहे, ती प्रमोट नाही केली पाहिजे, तरी मी ते गोष्टी पैशासाठी करतोय, ही कितपत बरोबर गोष्ट आहे? मला फ्रँकली जर तुम्ही विचारलं तर ती अतिशय चुकीची गोष्ट आहे. माझ्या बरोबर असा एक इन्सिडेंट झाला होता, तो मी शेअर करतो. एक हॉटेल ओनर होता, हॉटेलचं नाव नाही घेऊ शकत, मुंबई नाक्यावरचं ते हॉटेल होतं. त्यांनी माझा 2 महिने फॉलोअप घेतला. ओके. सर मला तुमचा व्हिडिओ पाहिजेच, मला तुमचा व्हिडिओ पाहिजेच, तुमचं काय म्हणणं आहे, तुमचे काय पैसे असतील सांगा, पाहिजेच पाहिजेच पाहिजेच. मी त्याला टाळलं. त्याचं लक्ष द्यायला पाहिजे होती की सरांना ऑलरेडी फीडबॅक मिळालेला आहे, कंटेंट म्हणजे ते फूड काही चांगलं नाहीये, किंवा तिथलं ॲम्बियन्स किंवा जे काय असेल हायजीन. पण तो शेवटी इतका मागे लागला की मी वैतागून म्हटलं ठीक आहे जातो बाई. मी गेलो तिथे, आणि बिंग अ कॉन्टेंट क्रिएटर आय वॉज एक्सपेक्टिंग की भाई आता कॉन्टेंट क्रिएटर आलाय तरी सगळं व्यवस्थित मेंटेन असेल, दाखवायला तरी निघाल. त्या दिवशी ते मेंटेन नव्हतं. ओके. मी तिथे जेवण केलं, व्हिडिओ पण शूट केला, आणि पे करून आलो. मी त्याला म्हटलं सर मी फक्त तुमच्यासाठी आलोय, मी हा व्हिडिओ शूट केला, मी कुठंच टाकणार नाहीये, आणि तुम्ही जे जेवायला घातलं मला माझ्या बायकोला, त्याचे हे 500 रुपये तुमच्याकडे ठेवा, पहिले तुम्ही क्वालिटी इम्प्रूव्ह करा, मग मी तुमचं कंटेंट करतो. ओके. सो शेवटी काय असतं की एखाद्याची आतून भावना पाहिजे की भाई आपल्याला उद्या 10,000 रुपये जरी आपल्या समोर ठेवले
तरी आपण लोकांना चुकीची माहिती देतोय. आणि चुकीच्या माहितीतनं कदाचित लोकांचंही नुकसान होतंय आणि ब्रँडला पण आपण चुकीची आशा दाखवतोय की भाई तुझं भारी पुढे. सो कुठेतरी तो इंटिग्रिटीचा विषय येतो, जिथे क्रिएटरनी पॉज घेतला पाहिजे आणि विचार केला पाहिजे की आपण जे करतोय ते बरोबर करतोय. ओके. जर सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर पॉलिटिकल पार्टीज भरपूर साऱ्या कंटेंट क्रिएशन मध्ये उतरल्यात. क्रिएटर्सला विकत घेण्याचं काम चालू आहे. 100%. तर मग काय वाटतं तुम्हाला, कंटेंट क्रिएटरनी विकलं गेलं पाहिजे का पॉलिटिकल पार्टीसाठी? बिलकुल नाही. एखादी भावना किंवा एखाद्या गोष्टीसाठी समर्थन करणं कंटेंट क्रिएशनच्या जागी, जर एखादा व्यक्ती तुम्हाला जर फॉलो करतोय तर तो तुमच्या दुसऱ्या कंटेंटसाठी फॉलो करतोय आणि तुम्ही जर त्याला 100%. दुसरी गोष्ट दाखवताय तर त्या गोष्टीचं म्हणजे त्या गोष्टींचा चुकीच्या पद्धतीने वापर करणं राईट. कितपत बरोबर तुम्हाला काय वाटतं? ते अतिशय चुकीचं आहे, लाजिरवाणं आहे आणि काही शब्द निघतायत पण ते बोलू नाही शकत मी, त्या पद्धतीचं आहे ते. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही येते, अनफॉर्च्युनेटली समाजातच प्रॉब्लेम झालेला आहे. ओके. तुम्ही जर व्यवस्थित वाचन केलं आणि ऐकल्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला लक्षात येईल, ह्युमन कॉन्शियसनेस मध्येच खूप बदल होतो. ह्युमन जो विचारपूर्वक माणुसकीसाठी एखादी गोष्ट करायचा तोच ह्युमन आता पहिले पैशाकडे बघतोय आणि मग जे काय करायचं ते करतोय. राहिला प्रश्न राजकारणाचा, राजकारण अनफॉर्च्युनेटली विकलंच गेलेलं आहे. मी कालच एक बातमी पाहिली, हॉस्पिटलला वडिलांना घेऊन गेलो होतो, वेटिंग रूम मध्ये बसलो होतो, टीव्हीवर बातमी चालू होती एबीपी माझावर की मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी 25 लाख रुपयाची हे करण्यात आली. मी म्हंटल बाई चाललं काय, म्हणजे कुठे चाललंय? कंटेंट क्रिएशनला व्हॅल्यू इतकी आली ते छानही वाटतंय, बट जेव्हा मी म्हटलं की तरतूद केलीये आणि मग त्याच्यावर त्यांचं घमासान युद्ध, ह्या पार्टीचा हा म्हणतो असं म्हणतो, तो पार्टीचा तसं म्हणतो, मग महापौर म्हणतो की नाही माझ्या नावावर नाही येते, पूर्ण एनएमसी नाही, सॉरी एनएमसीच येतं फेमस आहे कंटेंटसाठी, मुंबई जे कॉर्पोरेशन आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्याच्यासाठी. म्हणजे कंटेंट क्रिएशनला तुम्ही आता म्हणजे त्याच्यात 25 लाख रुपये खर्च करायच्या ऐवजी 5-5 लाखाचे आमच्याकडे 5 खड्डे भरा ना तुम्ही. सो ह्याच्यात फक्त क्रिएटरची चूक नाहीये, क्रिएटरने तर विकलं जाऊच नाही, बट जो त्याला विकत घेतोय तो त्याच्याहून जास्त आरामखोर आहे मी म्हणेन. कारण त्याच्या भावना तो क्रिएटरचा वापर करून स्प्रेड करतोय. आणि ह्या रिसेंट प्रोटेस्ट मध्ये आपल्याला तशा बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या आणि त्या प्रोटेस्ट बद्दलच बॅलन्स्ड ओपिनियन टाकताना जे प्रोटेस्ट वाले होते ते माझी प्रोफाईल रिपोर्ट करत होते, जे मगाशी मी बोललो नाही पण ते आता ओपनली बोलतो. सो दुसऱ्याच्या प्रोफाईल रिपोर्ट करून तुम्ही प्रोफाईल रिपोर्ट करू शकता, तुम्ही माणसाला रिपोर्ट नाही करू शकत किंवा माणसाच्या भावना नाही बदलू शकत किंवा त्याचा विचार नाही बदलू शकत. सो फर्स्ट ऑफ ऑल कंटेंट क्रिएशन मध्ये कुठल्या पण क्रिएटरनी न्यूट्रल होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आता इथंच एक माझा मुद्दा आहे की आता हे स्टेटमेंट ऐकल्यावर भरपूर सारे म्हणतील की तू गव्हर्नमेंटसाठी विकला गेलाय, काही जण म्हणतील तर ऑपोजिशनसाठी विकला गेलाय, बरोबर. आता एनएमसीचं नाव घेतलं तुम्ही मगाशी, एनएमसीचे खड्डे दाखवण्यासाठी अपोनंट पार्टीने भरपूर सारे पैसे दिले, बरोबर. आणि एनएमसीचं काम दाखवण्यासाठी पीआर चालवलं, बरोबर, गव्हर्नमेंटने भरपूर ऍक्च्युअल मध्ये भरपूर पीआर चालवलं. ह्या गोष्टी आता तुम्ही जे म्हणताय की चांगल्या गोष्टींसाठी विकलं नाही गेलं पाहिजे, ऍक्च्युअली खड्डे दाखवताय चांगली गोष्ट आहे, त्या गोष्टींसाठी विकलं गेलं पाहिजे का? 100% नाही गेलं पाहिजे. म्हणजे मला आठवतं की तुम्ही तर मग याचं समर्थन करताय गव्हर्नमेंटचं? नाही, गव्हर्नमेंटचं समर्थन नाही करते मी, ऐकून घ्या परत, मी बॅलन्स भूमिका मांडतोय. मी जेव्हा कॉलेज रोडवरनं माझ्या टीबीटीएन मार्केटच्या रस्त्यावर चाललोय, मला अजूनही आठवतं त्या रस्त्यावर माझे स्वतःचे 4 व्हिडिओ आहे सांगताना की ते खड्डे पडलेले आहेत, याला एमएनजेल कारणीभूत आहे, याला आमदार कारणीभूत आहे, याला आयुक्त कारणीभूत आहे, याला महापौर कारणीभूत आहे. कमेंट्स बघितल्या तुम्ही त्याचे? कमेंट केल्या असतील, ज्या काय असतील कमेंट त्या केल्या असतील. मी माझा मुद्दा मांडला. आता जर खरंच काम करत असेल नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि खरंच ते जे म्हणतात की आम्ही 5,000 खड्डे बुजवू ठराविक वेळात, जे काय ते बोलले असतील, माझं म्हणणं आहे तुम्ही पूर्ण पहिले बुजवा आणि मग 1000 रील कळा, बरोबर, आम्ही तुमची रील बनवायला येतो, काहीच प्रॉब्लेम नाही. बट जेव्हा फेक गोष्ट दाखवली जाते, ती एनएमसीने दाखव की एखाद्या क्रिएटरने दाखव किंवा एखाद्या क्रिएटरला फंड मिळव की बाळा तू हे सगळे रस्त्याचे खड्ड्यांचे व्हिडिओ बनव, तर त्या क्रिएटरला पण लाज वाटली पाहिजे स्वतःहून की अरे बाबा पैशासाठी आपण बनवतोय, पैसे नाही मिळाले तर बनवू का आपण? म्हणजे जेवढी जिगर आहे का तुमच्यात? जेव्हा मी डायरेक्ट बोलतोय की आमदार चुकीचे आहेत, खासदार चुकीचे आहेत, माझ्या काय बोलू, मला विरोध आहे घरून हे बोलण्याला. बट एक नागरिक, एक वोटर, एक भारताचा आणि नाशिकचा नागरिक म्हणून आत्मीयता आहे बाई आपल्याला की आज
माझ्या घरचा माणूस पडून मरत नाही म्हणून मी काहीच बोलायचं आहे असं नाही. उद्या मी मरेन कदाचित त्या खड्ड्यात पडून. सो मला असं वाटतं प्रत्येकाने खरी भावना मांडणं गरजेचं आहे. ओके. जी आहे ती आहे, आपण ऍक्सेप्ट करा. म्हणजे काल मी व्हिडिओ बनवला की जे संकट मोचन ज्यांना आपण म्हणतो त्यांना खरंच पालकमंत्री पद मिळालं. मी त्या व्हिडिओत ओपनली बोललोय की ते ऑलरेडी होते, फक्त काल डिक्लेअर केलं. आता हा माझा भाव आहे. बरोबर. आता लोकांना वाटू शकतं की बाई हा, आता ते लोक किती प्रगल्भ आहेत तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना एखाद्याला वाटेल की अरे महाजनने त्याला व्हिडिओ बनवायला लावला, वाटू शकतं. आणि एखाद्याला वाटेल अरे महाजनला मोठं कर, मी कोण आलं मोठं करणार आहे, हे ऑलरेडी मोठे ते स्वतःच सगळं मोठं करून बसलेले, आपण कोण आले मोठं करणार आहे. बरोबर आहे. सो माझी न्यूट्रल भावना, आणि ह्या मुवमेंटला जर मी मेलो तर मी सुखासुखी मेलो पाहिजे की मला जे बोलायचं होतं ते मी बोलून मोकळा झालेलो. जेव्हा असा विचार असेल तेव्हा त्या क्रिएटरला मला नाही वाटत कोणाला कोणाचे पाय धरायची गरज. ऍक्च्युली आता माझ्या टीमने तुमचा पूर्ण अकाउंटचा स्टडी केला. काही ठिकाणी बोललं जातंय की तुम्ही अपोनंट पार्टीसाठी विकले गेलेत, काही ठिकाणी बोललं जातंय की तुम्ही गव्हर्नमेंटसाठी विकले गेलेत, भरपूर साऱ्या ठिकाणी बोललं जातं. बाकीच्या क्रिएटर सोबत पण तसंच होतं. बरोबर. आता मी माझं जर एखादी गोष्ट सांगतोय, आता तुम्हाला जरी माहित असलं की मी न्यूट्रल राहून बोलतोय, तरी पण पब्लिक मला एखाद्या गोष्टीसाठी डिवाइड करून टाकते की तू एकतर अपोनंटचाच आहे, म्हणजे अपोजिशनचाच आहे किंवा मग गव्हर्नमेंटचाच आहे, असं डिवाइड करत जाते. माझं म्हणणं आहे, हे जर क्लॅरिफिकेशन आपल्याला पाहिजे असेल तर पब्लिकने असं केलं पाहिजे का? नाही, पब्लिकने असं केलं नाही पाहिजे. माझं क्लिअर मत आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की एखाद्याला आपण ट्रोल करतो किंवा एखाद्या गोष्टीवर कंटेंट बनवतोय आणि त्याच्या व्हिडिओ खाली आपण घाणेरड्या अश्लाघ्य शब्दात लोक कमेंट करतात, तर पहिले आपण काय कंट्रीब्यूट केलंय याचा कमेंट करणाऱ्यांनी विचार केला पाहिजे. म्हणजे जेव्हा एखादा माणूस तिथे उभं राहून खड्डा दाखवून व्हिडिओ बनवतोय आणि त्या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करताय की अरे तुला काय लाज वाटते का, कुंभमेळा आहे वगैरे वगैरे, मग तुझं काय कंट्रीब्युशन आहे बाळा नाशिकसाठी? किंवा परवाचाच माझा व्हिडिओ होता ज्याच्यात मी म्हटलं की भर वस्तीत तुम्ही ढोलताशा पथकाची प्रॅक्टिस करताय, काहीच प्रॉब्लेम नाही. आपली भारताची संस्कृती आहे, अजून मोठ्याने ढोल वाजले पाहिजे, डीजे सगळे बंद झाले पाहिजे, नुसतं ढोलच वाजला पाहिजे, हे माझं मत आहे. पण मी फक्त त्याला असं म्हणतोय की बाळा हे ढोल इथे वाजवायच्या ऐवजी एका मोठ्या ग्राउंडवर जाऊन वस्तीच्या बाहेर वाजवा. तर 4 रामाचा डीपी असलेले, छत्रपती शिवाजी महाराजांचा डीपी असलेले घाणेरड्या शब्दात माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करतात की तू हिंदू सणांना विरोध करतो. अरे बाळा, तुला माहितीये का मी काय बोलतोय? तुला म्हणजे प्रगल्भता आहे का त्याच्यात तेवढी तुमची? तेवढं बॅलन्स ओपिनियन तुम्ही मांडू शकता का की बाबा मी संस्कृतीच्या बरोबर आहे, ढोल वाजलाच पाहिजे. फक्त माझ्या घरात जर माझे वडील आहेत, ते 76 वर्षाचे आहेत, ऑलरेडी त्यांची डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे, त्यांना ऑक्सिजन लावलेला आहे, तर नॅचरली माझ्या मनात भावना येणारच की बाळा इथे तू नको वाजव, दुसरीकडे जाऊन वाजव. सो होतं काय लोकांचं, लोक पूर्ण विचार न करता किंवा पूर्ण कंटेंट न बघता आणि तेवढी बुद्धीची प्रगल्भता न करता तुम्हाला जज करतीलच, तुम्ही काही म्हणा. बरोबर. स्वतः अर्जुन कन्फ्युज होता जेव्हा ते युद्धाला उभे राहिले, तिथे समोर कौरव आहे, इथे पांडव उभे आहेत, त्याच्या बाजूला श्रीकृष्ण उभा आहे, तरी तो कन्फ्युज आहे की भाई मी माझ्याच लोकांना मारू की नको. बरोबर. मग त्याला श्रीकृष्ण सांगतोय भाई तुझं कर्म आहे, तुला करावंच लागेल, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तू पुढे जा. ते जर कन्फ्युज झाले आणि ते स्वतः इतके मोठे असून त्यांना असं होऊ शकतं, तर कंटेंट क्रिएटरला पण ते वाटूच शकतं, वाटलं पण पाहिजे, भीती पण वाटली पाहिजे की अरे आपण जे बोलतोय ते अति शीघ्र नाही होते ना, किंवा अति सरळ नाही होते ना, ज्याच्याने दुसऱ्याची मनं दुखावली गेली पाहिजे, आणि दुखावली गेली तर कव्हर अप पण करता आलं पाहिजे. आणि मग कमेंटचा विचार तुम्ही करा, पण त्या कमेंट्सला एक बॅलन्स रिप्लाय द्या. म्हणजे मी एवढंच म्हणतो, तुमच्या कमेंट मधनं तुमचे संस्कार दिसत आहेत, बाकी मी काहीच बोलत नाही. कारण प्रत्येकाला डोकं लावून काय आपण बदलू शकत नाही. एवढ्या वर्षाचा, जवळपास 8-10 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स आहे सोशल मीडियामध्ये. आतापर्यंत तुमच्या ऑब्झर्वेशननी जर मला थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर मला असं वाटतं, म्हणजे ॲज पर माय एक्सपिरियन्स, इंस्टाग्रामला एक कंटेंट मी निवडलं, सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर टाकलं. इंस्टाग्रामला मला त्या गोष्टीचं ॲप्रिशिएशन भेटतं, युट्यूबला त्या गोष्टीचं मला डीपली नॉलेज भेटतं की या गोष्टीत हे चेंज करण्याची गरज आहे, फेसबुकला मला त्या गोष्टीला शिव्या पडतात, आणि लिंक्डइनला मला त्या गोष्टीला रीच जात नाही. तुमच्या एक्सपिरियन्सने तुम्हाला काय वाटतं की सगळ्या प्लॅटफॉर्मची जो क्राऊड आहे तो व्हॅरी करतो? 100% व्हॅरी करतो. कोणत्या क्राऊडने कोणत्या टाईपचं म्हणजे प्लॅटफॉर्म वापरतात, काय सांगाल तुम्ही याच्यावर? मला असं वाटतं, मी जेव्हा माझं अनालिटिक्स बघतो इंस्टाग्रामवरचं, एज ग्रुप खूप व्हॅरी होतो. म्हणजे जेव्हा मी इंस्टाग्रामवरचं माझं ऑडियन्स बघतोय तर 18 ते 25 वयोगटातले मॅक्झिमम, म्हणजे जवळपास
55 ते 60% लोक माझ्या इंस्टाग्रामवर हम्म. त्या एज ग्रुप मधले आहेत. आणि सेम कंटेंट म्हणजे माझं जे आता ऍडमिशनचं कंटेंट सुरू आहे, ऍडमिशन हा त्या मुलासाठी पण महत्वाचा विषय आहे आणि त्याच्या पालकांसाठी पण महत्वाचा विषय. बरोबर आहे. पालक इंस्टाग्रामवर फार कमी आहेत, फेसबुकवर खूप जास्त आहेत. हम्म. तो जनरेशनल गॅप आहे. त्यांना फेसबुक यूज टू आहेत कारण ते जेव्हा युवा होते तेव्हापासून ते फेसबुक चालत आले. ओके. सो सेम जो ऍडमिशनचा व्हिडिओ आहे त्याला इंस्टाग्रामवरही रीच मिळतीये, फेसबुकवरही रीच मिळतीये, बट फेसबुकवर त्याचा वयोगट 35 ते 45 आहे. ओके. जास्तीत जास्त लोक बघणार आणि इकडे तो वयोगट 18 ते 25 आहे. हम्म. सो मला असं वाटतं तुमचं कंटेंट जर रिलेटेबल असेल, निश तुमची अशी असेल की जी एक कॉमन आहे आणि कोणालाही लागू होऊ शकते, तर तुम्ही सेम कंटेंट कुठल्याही प्लॅटफॉर्मवर टाकू शकता. ओके. पण उद्या जर मी म्हटलं टुडे आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू अबाउट इलेक्ट्रिक व्हेकल्स अँड दिस इज द कंट्रोलर, दिस इज BLDC हब मोटर अँड दिस इज द इनोव्हेशन, तर कदाचित जेव्हा मी इनोव्हेशन किंवा एखादा हेवी टॉपिक बनवतोय तो इंस्टाग्रामवर चालणार नाही. फ्रँकली स्पीकिंग, कदाचित त्याची मांडण्याची पद्धत जर सुलभ करू शकले, त्याला तुम्ही स्टोरी टेलिंगची जोड दिली किंवा त्याच्यात ह्युमर आणला किंवा त्याच्यात एडिटिंग आणलं खूप छान, तर कदाचित तो इंस्टाग्रामवर चालेल. पण तो जास्त लिंक्डइनवर चालेल, कारण लिंक्डइनवर बौद्धिक पातळी आणि प्रोफेशनलिझम असणारा क्राऊड खूप जास्त आहे. ओके. त्याच्यात लँग्वेज पण मॅटर करते. ओके. आता मी हिंदीत बोलतोय आणि मी ते लिंक्डइनवर टाकतोय तर कदाचित नाही चालणार. ओके. पण ते युट्यूबवर चालून जाईल. समजा एखाद्याला कंटेंट क्रिएशन मध्ये उतरायचं आहे, त्याने करेक्ट कॅटेगरी त्याच्या पॅशननुसार सिलेक्ट केली पाहिजे, की एखादी म्हणजे सोसायटी कुठे चालली त्या हिशोबाने केली पाहिजे, किंवा एखादा ट्रेंड कुठे चाललाय तिथे त्या हिशोबाने केली पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? ओके. परत तेच, व्हॅल्यू असली पाहिजे. तुम्ही काही सिलेक्ट करा. ओके. म्हणजे म्हणजे पॅशनच असणं गरजेचं नाही. पॅशनच असणं गरजेचं नाही. पॅशन कामात येते जर तुम्हाला त्याच्यातनं आनंद जास्त हवा असेल तर. फॉर एक्झाम्पल निश क्लॅरिटी, म्हणजे तुम्हाला कशावर बोलायचंय किंवा कशावर कंटेंट करायचं, याला निश क्लॅरिटी म्हणतो आपण. ओके. याच्यावर मी तुम्हाला एक म्हणजे सॉरी फॉर कट केलं मी तुम्हाला, याच्यात मला एक म्हणायचं, आता सध्या खूप ट्रेंडिंगचा पार्ट आहे इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबवर फॉलोअर्स, व्ह्यूज पायी ज्या मुली जे कृत्य करताय, बरोबर, इरोटिक कंटेंट दाखवायचं 100% ट्राय करताय, 100%. त्या गोष्टी कितपत बरोबर आहेत? 2,00,000% किंवा त्याच्याहून जास्त, जेवढं लाख करता येईल तुम्हाला तेवढं टक्के चुकीचे आहेत. कारण की तुम्ही स्वतःला विकताय त्या पब्लिक पण स्पॉन्टेनियस त्या लाईफ. गोष्टीला सपोर्ट करते. कसं असतं की हा समाजाचा नियम आहे, निगेटिव्ह गोष्ट लवकर स्प्रेड होते, पॉझिटिव्ह गोष्ट स्प्रेड व्हायला वेळ लागतो. ओके. कारण पॉझिटिव्ह गोष्टी करायला एफर्ट्स लागतात, निगेटिव्ह गोष्टी करायला फार काही एफर्ट्स लागत नाहीत. आणि सगळ्या टाईपचं कंटेंट कंझ्युम करणारे लोक जगात एक्झिस्ट करतात. नाही, वाईट वाटतं ना त्या गोष्टीचं, की एखादा मुलगा 8-10 वर्ष झालाय ते कंटेंट करतोय, त्याला तर 1000 फॉलोअर्स नाही, पण इकडे एखादी मुलगी येते 10-15 दिवसामध्ये मिलियन फॉलोअर्स घेऊन जाते, मिलियन व्ह्यूज घेऊन जाते. नाही, या गोष्टीचा माइंडसेट कसा नेमकी माइंडसेट हँडल करण्यासाठी तुम्हाला तुमचं बॅकग्राऊंड, या मुलाकडे काहीच नाही ना दाखवायला. दाखवायला काही नाही, ते उलट चांगलंय मी म्हणेल, नाही तर तोही त्या लाईक साठी विकला जाईल. ओके. आता कोणी विकला जाऊ शकता, आता तसं बदललंय. बरोबर. पण माझं म्हणणं आहे की शेवटी ते इनहरंट जे तुमचं कॉलिंग आहे ना, की आपण कशासाठी हे करतोय, आपण सोडली जर पैशासाठी करतोय तर भिकारी पण पैसे कमवतो. ओके. मग तुम्हाला अंग प्रदर्शन करायची गरज नाही. उद्या सिटी सेंटर जाऊन झोळे घेऊन उभे राहा, दिवसाला 1000 रुपये तुम्ही कमवू शकाल. बरोबर आहे. पैसे सगळेच कमवतात, धंदे करणारेही पैसे कमवतात आणि दुसऱ्याला नॉलेज देऊनही लोक पैसे कमवतात. बरोबर आहे. सो शेवटी ते कॉलिंगचा विषय आणि कंपॅरिझन मध्ये जायचंच नाही आपल्याला. ओके. एकाच घरात जन्मारे 2 पोरं सारखे नसतात. 2 क्रिएटर, तो कुठं काय करतो, आपण काय करतो, कशाला बघतो भाई. आपण आपल्याला काय करायचंय आणि व्हॅल्यू, परत तोच विषय येतो, तुम्ही लोकांना काय व्हॅल्यू देता. ओके. जर मला 2 फॉर्म्स आहेत सध्या सोशल मीडियावर, एक लॉंग फॉर्म कंटेंट आणि शॉर्ट फॉर्म कंटेंट, कोणत्या कंटेंटवर मी जास्त डिपेंड राहिलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? लॉंग फॉर्म वर जास्त डिपेंड राहिलं पाहिजे असं मला जेन्युइनली वाटतं. कारण की परत तेच की ते तुम्हाला जास्त स्किल अनेबल करेल, ते तुम्हाला विषयाच्या खोलात जाऊ देईल. पण पब्लिकला असं वाटतं बिल्ड की करेल. लॉंग फॉर्म कंटेंट जर मला बिल्ड करायचं तर त्याला हेवी इक्विपमेंट्स लागणार आहे, आणि मला जर हेवी इक्विपमेंट्स मध्ये जर मला इन्व्हेस्ट करायचं नाही तर मी काय केलं पाहिजे? नाही, हेवी इक्विपमेंट्स मुळात लागतच नाहीत आता. फ्रँकली स्पीकिंग, भ्रमणध्वनी मोबाईल जो आहे ना, तो खूप कॅपेबल आहे. 10,000 रुपयाचा मोबाईल पण खूप कॅपेबल आहे. ओके. ज्याच्यावरनं तुम्ही चांगलं कॉन्टेंट प्रोड्यूस करू शकता. मी माझा पहिला माईक जो घेतला 2021 मध्ये, आय स्टील रिमेंबर, मला गाडीचे व्लॉग्स करायचे होते. मी 800 रुपयाचा बोया माईक घेतला होता तेव्हा. ओके.
पण जेव्हा एकदा एथर ब्रँडचा व्हिडिओ करत असताना बोलताना माझाच पाय त्या माईकच्या वायरवर पडला आणि ती तुटला माईक. ओके. मग तेव्हा मी ठरवलं की नाही, मला DJI-चा वायरलेस माईक घ्यायला लागणार ज्याची रेंज 800 मीटर आहे. म्हणजे मी गाडीवर जरी असलो, व्हिडिओग्राफर एका गाडीवर आणि मी दुसऱ्या गाडीवर, तरी तो आवाज क्लिअर येईल. मग तेव्हा मी ते घेतलं. ओके. दॅट इज नॉट ॲट ऑल रिक्वायर्ड. तुम्ही ते व्हॉइस ओव्हर पण देऊ शकता. बरोबर आहे. बरोबर की नाही? सो मुळात ही लिमिटेशन काढून टाका. मनोज डेचा पहिला व्हिडिओ बघा तुम्ही. मनोज डेचं तुम्हाला माहित असेल, ओके. खूप मोठा युट्यूबर आहे झारखंड मधला. ज्याचा पहिला व्हिडिओ कसा सेटअप आहे तुम्हाला सांगतो. फॅन आहे तुटलेला, स्टँड फॅन, आणि त्या स्टँड फॅन तुटलेल्या फॅनच्या पात्याला त्यांनी असं मोबाईल लावलेला आहे आणि मोबाईल कसा सिलेक्ट करावा याच्यावर काहीतरी त्यांनी व्हिडिओ बनवलाय. ओके. आज त्या भाऊचे सगळीकडे मिलियन आहेत. ओके. इंस्टाग्राम, फेसबुक, कुठे जा. दिसायला सुंदर नाहीये, काहीच नाहीये, पण व्हॅल्यू आहे कंटेंट मध्ये. त्याच्यामुळे आय थिंक हे सगळे बॅरियर आहेत आपले. याचा पुढचा प्रश्न हा आहे माझा की दिसणं मॅटर करतं कंटेंट मध्ये? बिलकुल मॅटर करतं, जर तुमच्याकडे बाकी काहीच नाही. जे तुम्ही याच्या आधी बोलले की काही काही लोकांकडे फक्त दिसायला भारी, बाकी तोंड उघडलं तर काहीच येणार नाही. किंवा जाऊ दे, एखादा मुका जरी असेल पण तो दिसायला खराब आहे, पण त्याच्याकडे स्किल आहे काहीतरी, तर तो लाखो लोकांपर्यंत त्याचं स्किल पोहोचवू शकतो. ओके. सो दिसणं मॅटर करतं. जर तुमच्याकडे फक्त दिसणंच आहे, बाकी काहीच नाही, तरच दिसणं मॅटर करतं. अदरवाईज दिसणं मॅटर नाही करत. ओके. जर सोशल मीडियावर जर बघितलं तर परफेक्ट लाईफ सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरची जास्त दाखवली जाते. बरोबर. जर मला क्विकली जर मनी अर्न करायचं आहे तर मी कंटेंट क्रिएशन मध्ये आहे ना, PVJ किती कमावतात तर वर्षाला 1 कोटी रुपये कमावतात. असं सध्या मी शोकेस बघतोय की भरपूर सारे पैसे भेटतात PVJ. एका कंटेंट क्रिएटरला जास्तीत जास्त किती पैसे मिळतात आणि कंटेंट क्रिएटर ऍज अ फुल टाइम करिअर म्हणून आपण मानलं पाहिजे? ओके. याच्यावर तत्व खूप महत्वाची आहे. म्हणजे परत मी तिथेच येतो. एखादा माणूस 5,000 आनंदी राहतो आणि एखादा माणूस 5 लाख रुपये खिशात घेऊन फिरतो तरी दुःखी राहतो. बरोबर. सो तुम्ही कंटेंट पहिले कशासाठी बनवता याची क्लॅरिटी घ्या. तुम्ही व्हाय, व्हॉट अँड हाऊ हे 3 प्रश्न विचारा स्वतःला, जे काय करताय त्याच्याबद्दल, आणि मग तुम्ही पैशाचा विचार करा. ओके. राहिला प्रश्न एखादा कंटेंट क्रिएटर किती कमवू शकतो, तर त्याला लिमिट्सच नाहीये. म्हणजे एक फिफा वर्ल्ड कप आता झाला, फायनल मॅच झाली, त्याच्या 2 दिवस नंतर माझ्या फीडवर एका मुलाचं कंटेंट आलं. तो भारतीय आहे पण तो फॉरेन मध्ये राहतो. ओके. त्याचे 1,37,000 काहीतरी फॉलोअर तेव्हा मी पाहिले होते. त्याला फिफाच्या फायनल मॅचचं तिकीट स्पॉन्सर झालं होतं 70 लाख रुपयाचं. मी विचार केला, काय स्केल आहे भाई. म्हणजे एका मॅच बघण्यासाठी लोक किती तडफड करतात, ती फिफाची फायनल, आणि त्यांनी त्या व्हिडिओत सांगितलंय की मुझे 70 लाख रुपये का तिकीट स्पॉन्सर कर दिया. तर त्याला लिमिट नाहीये. एखाद्याला कदाचित फेरारी पण स्पॉन्सर होऊन जाईल. बरोबर. इट डिपेंड्स की त्यांनी किती ऑथॉरिटी बिल्ड केली आहे, त्याचं कॉन्टेंट त्या ब्रँडच्या लायकीचं आहे का, ते पण मॅटर करतं. सो मला असं वाटतं की तुम्ही चॉईस करताना अशी निश निवडा किंवा अशा विषयावर कंटेंट बनवा की तुम्ही मरते दम तक कंटेंट बनवू शकाल विदाउट एक्सपेक्टिंग की मला पैसा किती मिळेल. आता इथे क्वेश्चन अजून एक क्रिएट होतो माझ्या डोक्यामध्ये की जर सध्या जर बघितलं तर ऍज अ उद्योग नीती म्हणून जर बोलायला गेलं तर मला माहिती आहे की मी ह्या कॅटेगरीमध्ये कंटेंट बनवतोय की जे पुढं किती पण जर गेलं तर व्हास्ट पब्लिकचा व्ह्यूइंग रिटेन्शन मला भेटू शकत नाही, तरी पण मी त्या गोष्टीला कंटेंटला स्टिक आहे. माझे इथिक्स मॅटर करतात तिथे. मी असा विचार करणं की मी आता बिझनेस रिलेटेड कंटेंट सोडून देणं, एंटरटेनमेंट मध्ये पॉडकास्ट चालू करणार. मला तिकडे दिसतंय भरपूर सारे व्ह्यूअरशिप येणार, मला अप्रोच पण येतात तसे. तर मी ती कॅटेगरी आता सोडून ती कॅटेगरी चूज करणं कितपत मला असं वाटतं पूर्णपणे बंद करणं चुकीचं असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली टचवूड इंजिनियर आहे, मास्टर्स झालेलं आहे, कुठे ना कुठेतरी ऍब्झॉर्ब होऊन माझा एक फिक्स सेट ऑफ इन्कम येणार आहे. उद्या कंटेंट बंद झालं, सगळं जरी गेलं, युट्यूब सगळं बंद झालं, तरी मला माहितीये की मी कुठेतरी 4 मुलांच्या आयुष्यात शिकवून बदल घडवणार. बरोबर. तसं उद्योग नीती तुमचं पॅशन म्हणून तुम्ही कधीच बंद करू नये. ओके. इट शुड बी युअर फॉर एव्हर सोर्स ऑफ हॅपीनेस. जसं माझं टीचिंग आहे, मी ते चालूच ठेवेन. उद्या आज इथे, उद्या करायचे अजून काय करायला लागेल, पण शिकवणार लोकांना आणि लोकांच्या आयुष्यात बदल घडवणार. लाईकवाईज तुम्ही ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर जर एखादी निश पकडली आहे ज्याच्यात जास्त फॉलोअर्स नाही मिळत आहेत, जसं माझं युट्यूब तोच केस आहे ना. म्हणजे मी जेवढे एफर्ट्स तिथे टाकले 1.5 लाख सबस्क्रायबर करायला, मला माहिती आहे की मी किती तिथे
कष्ट घ्यायला लागले, कारण निश बरोबर. खूप नॅरो आहे, एकदम मायक्रो निश आहे. बरोबर आहे. ऑटोमोबाईलचं कंटेंट असतं माझं, तर मग मी सगळेच गाड्या बनवल्या असत्या. बरोबर आहे. पेट्रोलची गाडी, डिझेलची गाडी, उद्या नवीन गाडी लॉन्च झाली, कशावरही कंटेंट बनवू शकतो, रोज एक गाडी लॉन्च होतो. सो तसंच, पण माझी आवड ती आहे. इंस्टाग्रामवर मला माहितीये, जर मी 6 पेड कोलॅबोरेशन घेतले, 6-7 पेड कोलॅबोरेशन घेतले, तर युट्यूबवर मी जे कमवतोय त्याच्या तिप्पट मी इंस्टाग्रामवर 6 व्हिडिओज मधनं कमवून टाकेन. 100%. पण मला लक्षात आलंय की भाऊ, मला आनंद तिथून मिळतोय जास्त. आणि तुमचा जो प्रश्न आहे त्यालाच हे उत्तर आहे. माझं पीव्हीजे नाशिककर बिल्ड करण्याच्या मागचं रिझनच ते, की मला कुठे ना कुठेतरी माझ्या विचारांना मॅच होणार किंवा माझ्या आवडीचं कॉन्टेंट बनवता बनवता काहीतरी अर्निंग करता आलं पाहिजे. ओके. सो उद्योगनीती कंटिन्यू करणे आणि पॅरलली एका असा प्लॅटफॉर्म बिल्ड करणे, स्ट्रेस न घेता, जिथून लोकांच्या ज्या इच्छा आहेत तुमच्याकडनं, की एंटरटेनमेंट वाला बनवा किंवा ब्लॉग्स वाला बनवा किंवा नाशिक बद्दल बनवा, ते तुम्ही बनवलं पाहिजे. ओके. शेवटचा क्वेश्चन सर माझा तुमचा, की पुढच्या 10 वर्षाचं सध्या जर कंटेंट क्रिएशन मध्ये जर ऍक्च्युअल मध्ये जर बघितलं, मी ऍज अ पॅरेंट म्हणून बघितलं की मी ऍज अ कंटेंट क्रिएशन मध्ये मला यायचंय, मी ते म्हणून जरी बघितलं, तर मला पुढच्या 10 वर्षामध्ये म्हणजे जे फ्युचर आहे ते खूप खराब दिसतंय मला ओके. कंटेंट क्रिएशन. कारण सध्या ज्या सिच्युएशन चालू आहेत, इकडे वॉर्स चालू आहे, मीडियाला ज्या टाईपचं मीडिया विकलं जात आहे किंवा मग ज्या टाईपचं पॉलिटिकल पार्टीज त्या गोष्टीचा फायदा घेत आहे, त्या याच्यामुळे मला वाटतंय की फ्युचर खराब आहे कंटेंट क्रिएशनचं पुढच्या 10 वर्षात. ओके. तुमचा काय अँगल आहे या हिशोबाने? मला वाटतं बिलकुल खराब नाहीये, कारण की कन्झम्पशन कधीच संपणार नाही. त्याच्यात युट्यूबने आता मध्येच रेग्युलेशन्स टाकलेत. नाही, कन्झम्पशन संपणार नाही. माणसाला डोपामाइन लागतं. सध्या तो मॅक्झिमम डोपामाइन व्हिडिओ मधनं घेतोय. अनफॉर्च्युनेटली व्हिडिओ आपल्याला खेळतोय असं बऱ्याच ठिकाणी होतंय. म्हणजे लोकांना लक्षात नाही येते की आपण नाही मोबाईल वापरतोय, मोबाईल आपल्याला वापरतो. बरोबर. तुम्हाला असं वाटत नाही का की रील्स बघितल्यामुळे शॉर्ट फॉर्म जे कंटेंट आता नवीन इंट्रोड्यूस झाले 2-3 वर्षापूर्वी, त्याच्यामुळे लोकांचा जो एक्सप्रेशन्स आहे, जे त्यांचं डोपामाइन आहे, ते मिनिटाला म्हणण्यापेक्षा सेकंदाला चेंज होते. 100% होतं. त्याच्यामुळे त्यांच्या हेल्थवर पण परिणाम होतो. 100% होतो. याचे रिझल्ट काय दिसू शकतात पुढे? ह्याच्यातनं आजार वाढतील, डोळ्यांचे प्रॉब्लेम वाढतील, मेंटल इश्यूज वाढतील आणि मग मेंटल इश्यूजला सॉल्व्ह करणारे रील सुद्धा येतील परत. ओके. सो आता मी इमोशनल रील बघतोय, मला माझ्या बाबांची आठवण येते. मी 3 सेकंदात स्क्रोल केलं, काहीतरी रोमांसचं रील आलं, अचानक मला माझे दुसरे दिवस आठवले. सो असं होतं आणि अनफॉर्च्युनेटली ते होत राहील. ओके. म्हणूनच न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंडर युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, इथिक्स हे इंजिनिअरिंगच्या पोरांना आम्ही शिकवतोय. कारण की शाळा कॉलेजेस मधनं ते हळूहळू जात चाललंय. बरोबर. कुठेतरी परत ग्राउंडवर यायला लागेल, बट दॅट डझंट मीन की कंटेंट संपेल. ओके. कंटेंट चालू होतं, चालू राहील. आपण जेव्हा लहान होतो, म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा महाभारत बघायचो. आता पण नवीन महाभारत बनवलंय. आता तर दारू पिणारा ऍक्टरच रामायण मध्ये रामाची भूमिका करतोय किंवा तो दुसऱ्यांना काय शिकवतो, तो अॅनिमल करतो आणि तोच राम पण करतोय. म्हणजे कंटेंट बनतच राहील, फक्त कॅरेक्टर्स चेंज होतील. सर, तुम्हाला वाटत नाही का हा व्हिडिओ बघून माझ्या अकाउंटला रिस्ट्रिक्शन येऊ शकतात? सांगता नाही, पण जे तथ्य ना, म्हणजे अॅनिमल मध्ये त्याचं स्वरूप काय दाखवलंय आणि त्याला इथे तुम्ही रामाची भूमिका दिली आहे, म्हणजे त्याला तर स्वतःला लाज वाटलीच पाहिजे. बरोबर. पण जो डायरेक्टर प्रोड्युसर आहे त्याला पण काहीतरी वाटली पाहिजे. म्हणजे तुम्ही रामाचा वापर तुमचा मनी अर्निंग साठी करता, हे तर माझं सरळ मत आहे. बरोबर. उद्या जर कंटेंट क्रिएशन किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच बंद झाले, तर हे स्टेट, हे वर्ल्ड टिकू शकेल का? का नाही टिकणार? फरक पडेल. जे लोक खूप जास्त त्याच्यावर डिपेंडंट आहेत, त्यांचा वित्तीय हालचालींवर फरक पडेल, त्यांच्या इमोशन्सवर फरक पडेल, त्यांच्या मेंटल हेल्थवर फरक पडेल. जर ते स्वतःमध्ये नसतील तर, म्हणजे ते पूर्ण भौतिक जगतातच अडकलेले असतील. म्हणजे उद्या माझ्याकडनं हा फोन काढून घेतला, माझ्याकडनं माझा लॅपटॉप काढून घेतला, माझ्याकडनं सगळं सांगेल, बाई उद्यापासून पीव्हीजे नाशिककर कंटेंट बनवायचं नाही, सांगून दिलं मला. ओके. 2 दिवस मॅक्झिमम मी त्रास करून घेईल. 2 दिवस. ओके. त्याच्यानंतर मला माहितीये की मला काय करायचं, कंटेंट सोडून. सो सगळ्यात महत्वाची बेस लाईन, तुम्ही कंटेंट क्रिएटर असा, नाही तर तुम्ही काही असा जगात, माणूस म्हणून तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय लागतं जगायला, हे तुम्हाला माहित पाहिजे. थँक्यू सर, बोलून खूप छान वाटलं तुम्हाला. येस, थँक्यू सो मच.